हॅलो एव्हरीवन, सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, गट ब मुख्य परीक्षा 2025 ही नुकतीच पार पडलेली आहे आणि तिची जी काय फर्स्ट आन्सर की आहे त्या ठिकाणी रिलीज झालेली आहे. तर आता आपल्याला या क्वेश्चन पेपरमध्ये जे इंग्लिशचे जे प्रश्न आहेत त्यांचं थोडं सविस्तरपणे विश्लेषण या ठिकाणी पाहायचं आहे. बऱ्याच वेळा मुलं म्हणतात की सर पेपर हा मॉडरेट टू टफ होता, काही विद्यार्थी म्हणतात की सर पेपर अवघड होता. परंतु मी सांगेल का हा जो पेपर आहे हा बऱ्यापैकी कमालीचा सोपा होता. कारण या ठिकाणी मी तुम्हाला पूर्वीपासून सांगतोय, आत्ताही सांगतोय का ज्या विद्यार्थ्यांची PYQवर ही जास्त पकड आहे तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 40-42 प्रश्न बरोबर यायला, 44 प्रश्न बरोबर यायला काही हरकत नाही आहे. ठीक आहे. आता थोडासा पॅटर्न बदललेला आहे, 1-2 प्रश्नांच्या बाबतीमध्ये काही बदल आहे, तर तो या ठिकाणी पाहूया. त्याचबरोबर फर्स्ट आन्सर की नुसार आपला किती प्रश्न बरोबर येऊ शकतात किंवा काही चेंजेस होऊ शकतात का या ठिकाणी आपल्याला पाहायचे. आणि इन जनरल ह्या पेपरमध्ये किती कट ऑफ किंवा किती स्कोर येणं इंग्लिशच्या बाबतीत अपेक्षित आहे त्या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचे. तर हे विश्लेषण अगदी डिटेल आहे मित्रांनो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही याची मी पूर्णपणे खात्री घेतो. शेवटपर्यंत लेक्चर बघा, तुम्हाला याचा नक्की या विश्लेषणाचा तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होईल. तर मित्रांनो, आता हा जो काही पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी काही प्रश्नांच्या बाबतीत मला पॅटर्न बदललेला दिसतो आहे. त्यामुळे निश्चितच आता आगामी जे काही एक्झाम्स होणार आहेत याच्यामध्ये गट ब आहे मुख्य परीक्षा, म्हणजे गट ब 2026 आहे, गट क 2026 आहे आणि त्याच्यामध्ये MPSC सरळ सेवा आहे. तर यांच्यामध्ये हा जो काही नवीन पॅटर्न आहे हा निश्चित रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला काही नवीन कोर्सेस या नवीन पॅटर्ननुसार या ठिकाणी बनवायचे, त्याचं काम सध्या सुरू आहे. तर आपल्या दख्खन प्रबोधिनी ॲप्लिकेशनवर तुम्ही पुढे जाऊन गट ब गट कच्या नंतर प्रिलिम्सच्या नंतर मेन्ससाठी आणि MPSC सरळ सेवेसाठी अगदी सुरुवातीपासून हे कोर्सेस जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये राज्यसेवेचं आपलं इंग्लिशचा जो मास्टरी कोर्स आहे याच्यामध्ये अगदी इन डिटेल याच्यामध्ये ग्रामर आहे, व्होकॅब्युलरी आहे, PYQ आहे, एव्हरीथिंग याच्यामध्ये आपण कव्हर करतोय. ज्या विद्यार्थ्यांची व्होकॅब्युलरी वीक असेल त्यांनी निश्चित व्होकॅब्युलरीचा कोर्स लावा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये मॅक्सिमम आउटपुट या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. जे विद्यार्थी TCS IBPSची तयारी करत असलेल्या एक्झामच्या दृष्टीनं तर त्यांच्यासाठी सुद्धा एक कोर्स या ठिकाणी मी नव्यानं अवेलेबल करून देतोय. आणि सगळ्यांनाच माहिती आहे अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी आपला PYQचा गाजलेला पॅटर्न दख्खन पॅटर्न या ठिकाणी हा आपला मास्टर कोर्स हा निश्चित तुमच्यासाठी या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. तर तुम्ही गट ब गट क प्रिलिम ज्यावेळेस 26 साठी होतील त्याच्यानंतर तुमच्या सोयीप्रमाणे निश्चित एखादा कोर्स जॉईन करू शकता. चला आपण या ठिकाणी लेक्चरला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सेट ए प्रमाणे या ठिकाणी जातो आहोत. लक्षात ठेवायचं सेट ए आहे आणि त्याच्यामध्ये बघा 51 ते 100 प्रश्न या ठिकाणी आपले इंग्लिशचे. तुम्ही पाहू शकता की प्रश्न कसे आलेले आहेत आणि त्यांची उत्तर आपल्याला कशी देणं अपेक्षित आहे. तुम्ही पहिलाच प्रश्न जर पाहिला, बघायचं नन ऑफ अस न्यू द वे. आता हे जे काय वाक्य आलेले तुम्हाला आलेले क्वेश्चन टॅगच्या कॉन्टेक्स्टमध्ये, कुठले आलेले क्वेश्चन टॅगच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे आलेले. मित्रांनो, हा प्रश्न हे वाक्य नवीन आहे का तर बिलकुल नाही. PYQ जर तुम्ही जर चेक केले तर हेच वाक्य आणि अशाच प्रकारचा प्रश्न किमान 3 वेळा वेगवेगळ्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. त्यातली एक रिसेंट एक्झाम मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. राज्यसेवा 2020चा पेपर आहे आणि ह्या पेपरमध्ये सेम प्रश्न येऊन गेलेला आहे, नन ऑफ अस न्यू द वे. बघा आहे का PYQ मध्ये रिफ्लेक्ट झालेले. ज्यांनी PYQ चांगला केलेला असेल त्यांना हा प्रश्नाचं उत्तर काही सेकंदामध्ये देता येणार आहे. इतकं इझी तुमचं काम होऊन जाणार आहे. त्यामुळे आता आपण या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया मित्रांनो. जेव्हा तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट नन ऑफ अस असतो, सम ऑफ अस असतो किंवा वन ऑफ अस असतो, तेव्हा क्वेश्चन टॅगमध्ये ह्या असची नॉमिनेटिव्ह केस तुम्हाला वी घ्यावी लागते. लक्षात ठेवायचं. वाक्य साधा भूतकाळात आहे, नोचा भूतकाळ न्यू आहे, तुमच्या वाक्यात हेल्पिंग वर्ब नाहीये, त्यामुळे क्रियापदाच्या रूपानुसार तुम्हाला काय घ्यायचं या ठिकाणी डीड घ्यायचंय मित्रांनो. बघा वाक्यात निगेटिव्ह वर्ड आहे म्हणजे क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होणार आहे, त्यामुळे इथं तुम्हाला स्वल्पविराम द्यायचा, डीड वही हा क्वेश्चन टॅग तुमचा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर 100% असणं गरजेचं आहे. तर आता पुढे आपण पाहूया. बघा ही लिव्ज इन खुर्जा इन बुलंदशाह. ही लिव्ज इन खुर्शा इन बुलंदशाह. तर मित्रांनो, हा प्रश्न आलेला आहे. याच्यामुळे तुम्हाला विचारलेले फक्त आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस विचारलेले. करेक्ट सेंटेन्स हे वाक्य अगदी नवीन दिसत असेल तरी अशाच प्रकारचं वाक्य तुम्हाला जुन्या पेपरमध्ये सुद्धा येऊन गेलेले तुम्ही पाहू शकता. राज्यसेवा 2022 मध्ये प्रश्न आलेला आहे. ही लिव्ज
इन बापूनगर इन अहमदाबाद. काय फरक पडतो मित्रांनो? शहराचं नाव बदललं, गावाचं नाव बदललं, काही फरक पडत नाही. रूल जो आहे तोच या ठिकाणी तुमचा रिफ्लेक्ट झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे, जर तुमच्याकडे जर मोठं शहर असेल, या मोठ्या शहराच्या नावाच्या अगोदर तुम्ही इन हे प्रिपोजिशन वापरता, पण या मोठ्या शहराचा एक छोटासा भाग, छोटंसं गाव, छोटंसं खेड किंवा छोटासा विभाग जर असेल, याच्यासाठी तुम्हाला ॲट हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी इन बापूनगर ऐवजी काय पाहिजे होतं? ॲट बापूनगर पाहिलं होतं. म्हणजे तुमचं पहिलं वाक्य चुकीचं आहे. अगदी याच कॉन्टॅक्ट प्रमाणे मित्रांनो, ही लिव्ज इन खुर्जा इन बुलंदशहा. तर हा इन बरोबर आहे, पण हा इन ऐवजी या ठिकाणी काय पाहिजे होतं? ॲट पाहिजे होतं. आता तुम्ही बघा, या ठिकाणी ए चुकलेला आहे आणि आपल्याला विचारले मित्रांनो करेक्ट वाक्य शोधा. म्हणजे ए उत्तरामध्ये येणार आहे का? तर बिलकुल येणार नाही. तर तुम्ही बघा, याच्यातला ए गेलाय, याच्यातला एक गेलाय आणि याच्यातलाही ए गेलेला आहे. म्हणजे तुमचे 3 पर्याय तर या ए वरून रिमूव्ह होतात. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा शुअर शॉट बरोबर असणं गरजेचं आहे. आणि हा जर पर्याय चुकला तर समजायचा आयोगाचा प्रश्न चुकणार आहे. इतकं ॲक्युरेट तुमचं विश्लेषण या ठिकाणी होतं. याला एलिमिनेशन बोललं जातं. या एलिमिनेशन टेक्निकच्या आधारे तुम्ही कमी वेळेमध्ये पटकन उत्तरापर्यंत पोहोचता आणि हे जे उत्तर असतं हे 100% खात्रीचं असतं, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. म्हणजे या उत्तराप्रमाणे पर्याय क्रमांक म्हणजे बी आणि सी ही उत्तरं बरोबरच येणं अपेक्षित आहे. बघायचं, ही हॅज फॉलन इन टू द रिव्हर. बघा, रिव्हरमध्ये तो पडलेला आहे, म्हणजे बाहेरून आतमध्ये जाण्याची जी काही क्रिया होते, तर या ठिकाणी इन टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, आता ही नदी आहे, आता सॉरी एखाद्या विहीर आहे, गृहीत धरा जरा वेळ. तर या विहिरी जर तुम्ही बाहेरून आतमध्ये जर उडी मारत असाल तर या ठिकाणी इन टू हे प्रिपोजिशन वापरलं जातं. आतून बाहेर जात असाल तर तुम्हाला आउट ऑफ हे प्रिपोजिशन येत असेल आणि तुम्ही जर ऑलरेडी जर आतमध्येच जर असाल तर या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन वापरलं जातं. तर मित्रांनो, हे वाक्य बरोबर आहे आणि तसंही हे वाक्य वेगळ्या अँगलनी परत एकदा रिपीट झालेले आहे. बघायचं, द बॉय किंवा अ बॉय जम्प डॉट डॉट अ वेल. काय फरक पडतो? रिव्हर ऐवजी वेल आलेला आहे, फेल ऐवजी जम्प आलेला आहे. क्रियापद बदललेलं आहे, नाव बदललेलं आहे, परंतु स्ट्रक्चर आणि पॅटर्न तोच आहे, रूलही तोच आहे. त्यामुळे एखाद्या मुलानं विहिरीमध्ये उडी मारली म्हणजे तो बाहेर आहे आणि बाहेरून आतमध्ये जातो आहे विहिरीमध्ये. इथे तुम्हाला इन टू वापरलं जातं. अगदी सेम पॅटर्न या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी इन टू ची रचना बरोबर आहे. डिवाइड द प्रॉपर्टी अमंग ऑल दी ब्रदर्स. सगळ्या भावांमध्ये तुमची प्रॉपर्टीचं डिवाइड करा. अगदी कॉमन गोष्ट आहे. अमंग हा 2 पेक्षा अधिक व्यक्ती मध्ये तुम्हाला काय डिस्ट्रीब्युशन करायचं आहे किंवा तुमची चर्चा करायची आहे या अँगलनी विचारला जातो. जर दोघांचा उल्लेख असेल तर तुम्हाला बिटवीन वापरायचा आहे, 2 पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला अमंग वापरायचं आहे. तर मित्रांनो, बी आणि सी बरोबर आहे. तसं आपण एलिमिनेशनने अगोदरच उत्तर काढले. तर ह्या गोष्टी नोटीस करायचं. जर एखाद्या वेळेला तुम्हाला जाणवलं का तुम्हाला या प्रश्नातला ह्या वाक्यातला रूल तुम्हाला समजत नाही, तर मित्रांनो, ज्या वाक्यातला रूल कळतोय त्याच्या आधारे एलिमिनेशन जरी केलं तरी बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर येतात. आणि असं जर केलं तर तुम्हाला किमान 5-6 मार्क तुम्हाला तुलनेनं जास्त पडतात. तर ह्या गोष्टीला तुम्ही फॉलो करा. या ठिकाणी बघायचं, पुढचा 53 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. चूज फ्रॉम द फॉलोइंग द करेक्ट अँटोनिमस पेअर. मित्रांनो बघा, अँटोनिमस तुम्हाला हा पॅटर्न जरा नवीन दिसेल. तर या ठिकाणी पहिलं एका शब्दासाठी अँटोनिम शोधा, एका शब्दासाठी सिनॉनिम शोधा. किंवा एखादं वाक्य दिलं जातं, ते वाक्यातील एखाद्या शब्दाला अधोरेखित केलं जातं, त्या शब्दासाठी सिनॉनिम अँटोनिम शोधा असे प्रश्न कॉमनली विचारले जायचे. आता यांनी अशा जोड्या जोड्या दिलेले, आपलं जॉब जरा वाढवून ठेवलेला आहे. आपल्याला थोडीशी अनेक शब्दांविषयी माहिती पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, सिनॉनिम अँटोनिमची थोडीशी तयारी आपल्याला चांगली करायची आहे. इथून पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा. तरी पण आपण जर व्यवस्थित जर वाचन केलं तर काही गोष्टी अगदी क्लिअर आहे. याच्यातले काही शब्द बऱ्यापैकी रिपीट झालेले आहेत, अगदी नवीन आहे असं म्हणू शकत नाही आपण. बघा, या ठिकाणी बेस आणि नोबल या 2 शब्दांमधला फरक बघा. बेस इट मीन्स थोडक्यात आपण म्हणूया व्हेरी लोअर इन क्लास, किंवा आपण म्हणतो इमॉरल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य आहे ते इमॉरल आहे किंवा तो सर्वसामान्य कॅटेगरीमध्ये मोडतो, याला आपण बेस म्हणू शकतो. तर जो नोबल आहे अगदी याच्या अपोजिट आहे, त्याला आपण हायर क्लास म्हणू शकतो किंवा व्हर्च्युअस असं म्हणू शकतो. निश्चित हे एकमेकाला अँटोनिम होऊ शकतात मित्रांनो. तर ही जोडी आपल्याला घ्यायची. आणि निश्चितच आहे, फ्लोट आणि सिंक सुद्धा एकमेकाला अपोजिट आहे. फ्लोट म्हणजे एखाद्या ठिकाणी म्हणजे तुम्ही पाण्यावर तरंगतात आणि सिंकमध्ये खाली बुडतात, हे एकमेकाला अपोजिट आहे. त्यामुळे मित्रांनो, उत्तर या ठिकाणीच निघते. बेस, नोबल, फ्लोट अँड सिंक हे एकमेकाला अँटोनिमस बरोबर आलेलं आहे. मग बाकीचे का चुकलेले आहेत या ठिकाणी पाहून घेऊ शकता. तुम्ही कॉमन म्हणतोय, अगदी कॉमन हा शब्द तसा दिसतोय. सर्वसामान्य का ज्याच्यामध्ये कॉमन क्वालिटीज आहे, एकसारखेपणा आहे.
आणि याचा दुसरा दिलेला एक्स्ट्रा. तर कॉमन आणि एक्स्ट्राचा काही एकमेकाशी संबंध नाहीये, त्यामुळे हे ना अँटॉनिम आहे ना सिनोनिम आहे, त्यामुळे ही जोडी या ठिकाणी मॅच होत नाही. आता बघा, फ्रेश आणि स्टील ही जोडी मॅच होते. फ्रेश म्हणजे ताजं आणि स्टील म्हणजे तुम्हाला शिळं, बरोबर आहे. किंवा ते अन्न असेल, फळं असतील, भाजीपाला असेल, ह्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही घेऊ शकता. इथे एक जोडी बरोबर येते पण एक जोडी चुकते, त्यामुळे तुमचं 2 नंबर उत्तर येणार नाहीये. ॲक्विट अँड सॅक्रिफाईस, इथं तुम्हाला ॲक्विट आपण म्हणतो जनरली, थोडक्यात आपण म्हणू शकतो दोषमुक्त करणे, अशा अंगाने होऊ शकतं, किंवा एखादा दोष देणं, थोडं मुक्त नाही दोष देणे अगून. आणि सॅक्रिफाईस वेगळा शब्द आहे ना, ही जोडी एकमेकाला मॅच होते, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. काइंड अँड जंटल, तर हे सिनॉनिम होऊ शकतील, इथे अँटॉनिम होणार नाही, त्यामुळे ही जोडी तर कसल्याही पद्धतीचं येत नाहीये. आता बघा, ग्रेव अँड रेअर. आता जर तुम्ही जर नीट पाहिलं मित्रांनो, ग्रेव याचे 2 मिनिंग निघतात. समथिंग व्हेरी सिरियस, ग्रेव प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो, सिरियस इश्यू असतो, सिरियस प्रॉब्लेम असतो, किंवा ग्रेव ज्याला आपण थडगं सुद्धा म्हणतो. याला जर आपण ग्रेवला सिरियस म्हणलं तर रेअर म्हणजे दुर्मिळ, काय संबंध नाही. हे 2 शब्द ना अपोजिट आहे ना सिनॉनिम आहे, हे उत्तरात येत नाहीये. आणि बघायचं, फॅट आणि स्लिम हे बाकी एकमेकाला अँटॉनिम होतात. तर निश्चित मित्रांनो चौथे उत्तरात येत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. थोडंसं कॉमन शब्द आहेत, कॉमन व्होकॅब्युलरी आहे, ही तुम्हाला माहितीच पाहिजे. याच्यातला एखादा शब्द नवीन वाटत असेल तर नो प्रॉब्लेम, परंतु निश्चित तुम्हाला एलिमिनेशननी उत्तर निघणार आहे. हे शुअर शॉट तुमचं उत्तर बरोबर येणं अपेक्षित होतं. ठीक आहे, आता पुढचा 54 नंबरचा प्रश्न नीट बघून या. हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचा पॅटर्न आयोगानं या अगोदर अनेक वेळा रिपीट केलेला आहे. मित्रांनो, वाक्य नवीन येणं साहजिकच आहे, कारण लँग्वेज आहे. लँग्वेजमध्ये वाक्यांना तोटा नाही. हजारो, लाखो, करोडो वाक्य आपण एखाद्या स्ट्रक्चरची बनवू शकतो, त्यामुळे तेच वाक्य एक्झाममध्ये रिपीट व्हावं अशी अपेक्षा नाही. परंतु पॅटर्न, रूल हा 100% रिपीट झालेला आहे. आणि त्याची जर तुम्ही PYQतून जर तयारी जर केलेली असेल तर मित्रांनो काही सेकंद लागतात उत्तर द्यायला, फक्त इतकं इझी काम बनून जातं. आणि याच्यामुळे तुम्हाला अवघड प्रश्नांसाठी थोडा वेळ हा वाढून भेटतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे जर या प्रश्नातला वेळ जर तुमचा कमी झाला, या अँगलनी जर अनेक प्रश्नांमधले वेळ जर कमी केला, तर अवघड वाटणाऱ्या प्रश्नाला तुलनेनं थोडा जास्त वेळ द्यायला मिळतो. तर ह्या अँगलनी जर तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तर बघा, राज्यसेवा 2019लाच नव्हे तर याच्या अगोदर सुद्धा भरपूर पेपरमध्ये हा पॅटर्न रिपीट झालेला आहे. बघा, द रेन रिवाइव्ड द विल्टिंग स्ट्रम्प, द डॉग चेस्ड द मॅन, द कॉयर सॅंग बॅडली दॅट मॉर्निंग. आणि तुम्हाला विचारलेलं आहे ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ओळखा. तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी माहिती पाहिजे, आपण या प्रश्नामध्ये पाहूया मित्रांनो. वाक्यात जे क्रियापद असतं बघा, वाक्यातील क्रियापदाला जर व्हॉटने आणि होमनं जर प्रश्न जर विचारला तर जे उत्तर मिळतं ते उत्तर ऑब्जेक्ट असतं. आणि ज्या क्रियापदाच्या नंतर त्याचं ऑब्जेक्ट येतं तर ते क्रियापद 100% ट्रान्झिटिव्ह असतं. ज्या क्रियापदाच्या नंतर कर्म येत नाही तर असं क्रियापद बाकी इनट्रान्झिटिव्ह असतं. मग बघायचं, मधु लाईक्स. आता इथं जर व्हॉटने जर प्रश्न जर विचारा, व्हॉट डज मधु लाईक, तर उत्तर मिळतं मित्रांनो मँगोज, म्हणजे हजारो वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. मग ज्या क्रियापदाच्या नंतर कर्म आहे तर ते बाकी ट्रान्झिटिव्ह वर्ब झालं. त्यामुळे मित्रांनो इथे एक ट्रान्झिटिव्ह दिलेलं आहे आणि इनडेक ट्रान्झिटिव्ह दिलेले. निश्चित हे इनट्रान्झिटिव्ह नाही आणि हे इनट्रान्झिटिव्ह नाही, त्यामुळे हे 2 पर्याय कटले. आता बघा, द ओल्ड मॅन हा झाला सब्जेक्ट, सॅड झालं क्रियापदाचं दुसरं रूप, आणि उत्तर दिलेले इन अ कॉर्नर. मित्रांनो हा ऑब्जेक्ट नसून हे ॲडव्हर्बियल म्हणू शकता. व्हेअर, व्हेअरचं उत्तर ॲडव्हर्ब ऑफ प्लेसमध्ये येऊ शकतं. तर तो असा ओल्ड व्यक्ती कुठं बसला, कॉर्नरमध्ये बसला, ही कुठली तरी प्लेस आहे. तर निश्चित व्हॉटचं उत्तर नाही, होमचं उत्तर नाही, त्यामुळे हा ऑब्जेक्ट होऊ शकत नाही. मग ज्या क्रियापदाच्या नंतर कर्म येतच नाही त्या क्रियापदाला काय म्हणायचं तुम्हाला, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. त्यामुळे इथं पहिल्या वाक्यात जो पर्याय जो ट्रान्झिटिव्ह दिलेला आहे हाही चुकतो आहे. त्यामुळे निश्चित तुमचं उत्तर एकच येतं मित्रांनो, बी. बी कुठे तुम्ही चेक करायचा, बी परत या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. हे एक्झॅक्ट उत्तर आहे, हे बिलकुल चुकत नाही. हे एलिमिनेशन आहे, हा बेसिक कन्सेंटच्या आधारे काढलेलं उत्तर आहे. कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम ॲक्युरसी जर आणायची असेल तर आयोगानं ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स घेतलेले आहेत त्यातला ईच अँड एव्हरी रूल आणि त्या प्रश्नाचा पॅटर्न जर तुम्ही काळजीपूर्वक जर पाहिला तर मित्रांनो येणारा कुठलाही पेपर तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही आणि 100% तुमचा पेपर अटेम्प्ट होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तर त्या अँगलनी थोडं स्टडी करा तुम्ही. पुढचा प्रश्न दिलेला आहे, ही सेड टू मी, तो मला बोललाय. आता बघा, ही झाला तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट, सेड टू झालं वाक्यातलं रिपोर्टिंग वर्ब आणि मी तुम्हाला झालेले लिस्नर.
आणि पुढे दिलेलं बघायचं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये प्लीज स्पेअर मी युअर बुक फॉर 3 days. आता या ठिकाणी कोण कुणास बोललेलं हे तुम्हाला नीट समजून घ्यायचे. ही सेड टू मी, तो मला म्हटलेला आहे. पुढे दिलेला शब्द आहे मित्रांनो प्लीज. आता प्लीज या शब्दाने नेहमी रिक्वेस्ट केली जाते आणि रिक्वेस्ट ही आज्ञार्थक वाक्यामध्ये येते. पण नोटीस करा इथं प्लीज साठी या सेड टू जो दिलेला आहे याचं रूपांतर टोल्ड टू मध्ये होणार नाही, एवढं तर क्लिअर झालं. पर्याय क्रमांक 1 हा तुमचा रिमूव्ह झालेला आहे. इथे रिक्वेस्टेड बरोबर आहे, इथे रिक्वेस्टेड बरोबर आहे. प्लीज न सजेशन दिली जात नाही, पर्याय क्रमांक 3 ही चुकलेले आहे. आता राहिले दोनच गोष्टी. पुढे मी आलेला आहे तर मी इथपर्यंत बरोबर आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य आज्ञार्थक आहे. मग आज्ञार्थक वाक्य जर डबल इन्व्हर्टेड कॉमात असेल अशा वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना तुम्हाला कनेक्टिव्ह म्हणून टू चा वापर करायचा आहे. तर या ठिकाणी हे टू केलेलं आहे, या ठिकाणी टू केलेलं आहे. आता फक्त हा जो मी आहे आणि हा युअर आहे हे समजणं गरजेचं आहे. नीट पाहून घ्या मित्रांनो. ही सेड टू मी, तो मला काय म्हटलेला आहे, प्लीज स्पेअर मी. मी म्हणजेच कोण रे, हा ही. नोटीस करा हा जो ही आहे हा या ठिकाणी मी आहे आणि युअर बुक म्हणजेच कोणचं रे, माझं पुस्तक. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हा मी कोण आहे, हा युअर कोण आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता तो मला म्हणतो आहे की माझं पुस्तक अशा रीतीनं मला हे कर, म्हणजे तुझं जे पुस्तक आहे हे मला 3 दिवसासाठी दे, हे अँगलनी तुम्हाला बोललेलं आहे. मग आता नोटीस करायचं, मग या ठिकाणी स्पेअर हीज बुक होणार आहे का, तर होणार नाही. जर या ठिकाणी मी आलेलं असेल तर युअर जसा होतो तसं आय मी माय व्हायला पाहिजे. त्यामुळे इथं हीज बुक होणार नाहीये, इथे युअर बुक होणार नाही, इथं व्हायला पाहिजे माय बुक. त्यामुळे इथं तुम्ही या अँगलनी लक्षात ठेवायचं मित्रांनो, माय बुक अपेक्षित आहे. त्यामुळे इथं हीज बुक युअर बुक हे दोन्ही चुकतात. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर येतं. ही रिक्वेस्टेड मी टू स्पेअर माय बुक. त्यांनी मला रिक्वेस्ट केली का जे माझं पुस्तक आहे हे 3 दिवसासाठी दे, फॉर 3 days. त्यामुळे कॉन्टॅक्च्युअली आणि या प्रोनाऊनच्या आधारे उत्तर निघते पर्याय क्रमांक 4 का जे 100% करेक्ट उत्तर. इथं चुकण्याची शक्यता बिलकुल नाही. पुढचा प्रश्न बघायचा. धिस ओल्ड सेट द पॅटर्न फॉर अ जनरेशन. कॉमन प्रश्न आहे मित्रांनो, इथे काय तुम्हाला फारसं नॉलेजची आवश्यकता नाहीये. दिलेले बघा आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. इथे सेट द पॅटर्न, पॅटर्न म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, मॉडेल. एखादा आपण पॅटर्न सेट करतो म्हणजे मॉडेल सेट करतो का त्या पद्धतीनं त्याच पॅटर्न प्रमाणे त्याच मॉडेल प्रमाणे पुढे गोष्टी वर्कआउट होत राहतात. त्यामुळे प्रमोशन होणार नाहीये, सपोर्ट सुद्धा होणार नाही, बॅकिंग सुद्धा होणार नाही, काही संबंध नाही. 1 नंबरचं जे उत्तर आहे हे 100% करेक्ट आहे. पुढे बघायचं आता. यूज द सीट बेल्ट इन कार्स इज नाऊ डॉट डॉट ऑब्लिगेट. तर कंसात जो शब्द दिलेला आहे ऑब्लिगेट, तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲप्रोप्रिएट शब्द तुम्हाला वापरायचा. तुम्ही जर वाक्य नीट वाचलं तर बघायचं यूज ऑफ सीट बेल्ट इन कार हा झाला तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. बघा यूज ऑफ सीट बेल्ट इन कार इथपर्यंतचा सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट मध्ये या ठिकाणी नाउन फ्रेज आलेली. नीट पाहून घ्या तुम्ही काय आलेलं आहे, नाउन फ्रेज. कार याच्यामध्ये तुम्हाला हे आलेलं नाही. यूज हा शब्द नाउन आहे, यूज ऑफ लक्षात ठेवायचं. सीट बेल्ट इन कार हा झाला सब्जेक्ट, हे झाला नाउन फ्रेज. आणि जेव्हा तुमच्या वाक्याच्या कर्त्याच्या नंतर फक्त क्रियापद येतं बीचं रूप, याला तुम्ही लिंकिंग वर्ब म्हणायचं. म्हणजे तुम्हाला पुढे तुम्हाला कॉम्प्लिमेंट जोडून द्यायचंय. मग ऑब्लिगेट, तो कॉम्प्लिमेंट मध्ये 2 शब्द पॉसिबल आहे. एक असतो नाउन, दुसरा असतो तुमचा ऍडजेक्टिव्ह. तर ऑब्लिगेटचं होऊ शकतं ऑब्लिगेटरी, म्हणजे कार चालवत असताना सीट बेल्ट लावणं हे ऑब्लिगेटरी आहे. म्हणजे ॲज अ रूल इट इज कंपल्सरी, दॅट इज रिक्वायर्ड, दॅट इज कंपल्सरी, दॅट इज मॅन्डेटरी. तर या ठिकाणी ऑब्लिगेट हा जो शब्द आहे हे क्रियापद आहे, याच्यापासून ऍडजेक्टिव्ह तयार करा ऑब्लिगेटरी. त्यामुळे ऑब्लिगेटिव्ह होणार नाहीये, ऑब्लिगेटरी हे तुमचं उत्तर येणं अपेक्षित आहे. तर ऑब्लिगेशन हा नाउन आहे, परंतु इथे कॉन्टॅक्च्युअली नाउन हा या ठिकाणी मॅच होत नाही, ऑब्लिगेटिंग पण होत नाही. तर ऑब्लिगेटरी हा जो शब्द ऍडजेक्टिव्ह आहे, मोस्टली काय तो ऍडजेक्टिव्ह आहे. याचाच अर्थ जनरली एखादी गोष्ट करणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे, मॅन्डेटरी असा होऊ शकतो. 100% उत्तर तुमचं येते तुमचं ऑब्लिगेटरी. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न हे इझिली निघतात, याच्यात चुकण्याची शक्यता हे बिलकुल नाही, हे लक्षात ठेवा. PYQ बेस्ड क्वेश्चन आहे, नक्की तुम्हाला सुटते. सिलेक्ट द वर्ड सिमिलर इन मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे परपॅच्युअल, हा शब्द रिपीट झालेला आहे, लक्षात ठेवायचं. फक्त या ठिकाणी सिमिलर मिनिंग म्हणजे सिनॉनिमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेला आहे, हा वेगळ्या टॉपिक मध्ये तुम्हाला येऊन गेलेला आहे. परपॅच्युअल आपण म्हणतोय लास्टिंग फॉर एव्हर, का जे चिरंतर आहे,
जे दीर्घकाळ टिकणार आहे, मग यालाच आपण म्हणू शकतो पार्शियल बिलकुल नाही, पेक्युलिअर पण नाहीये, प्रिडेंट पण नाही, थोडक्यात आपण याला म्हणतो आपण तो परमनंट. एखादी गोष्ट दीर्घकाळ चिरकाळ टिकणारी आहे, निरंतर आहे, त्यामुळे परपॅच्युअल म्हणजेच परमनंट, रिपीट झालेला आहे, अजिबात तुम्हाला चुकण्याची शक्यता नाही जर PYQ चांगलं केलेलं असेल तर. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह. प्रश्न किमान 2 वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला विथ एक्झाम्पल दाखवतो. तुम्हाला डिपार्टमेंटल ASO 2017ला सेम प्रश्न रिपीट झालेला आहे आणि 2015ला जी तलाठी एक्झाम झाली होती, तलाठी एक्झाम मध्ये सुद्धा मित्रांनो प्रश्न रिपीट झालेले आहे. आणि आपल्या PYQचं वैशिष्ट्य असं आहे का मी ऑलरेडी तलाठी भरतीचे पेपर सुद्धा ऍड केलेले, तर नक्की लक्षात ठेवायचं. तर आता याचं विश्लेषणाऐवजी सेम प्रश्न दिलेले बघायचा. द सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. तर एकच वाक्य दिलेले आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे मित्रांनो, जे सिलॉन शब्द दिलेला आहे, सिलॉन हे श्रीलंकेचं जुनं नाव आहे. श्रीलंका जे काय देश आहे याचं जुनं नाव आहे तुमचं सिलॉन. तर नोटीस करा, हे आहे प्रॉपर नाउन. तर प्रॉपर नाउनच्या अगोदर आपण जनरली आर्टिकल वापरत नाही, त्यामुळे द सिलॉनचे 2 पर्याय तुमचे कटले. आता पुढे बघा, जेव्हा तुम्ही दिशांचं नाव ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ दिशांची नावं वाक्यामध्ये यूज करता, त्यांच्या अगोदर कंपल्सरी आर्टिकल घ्यावं लागतं. या ठिकाणी आर्टिकल नाहीये, पण तिसरा पण वाक्य जाते. फक्त पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येतं. सिलॉन इज टू द साऊथ ऑफ इंडिया. हे विसरू नका, हे प्रॉपर नाउन आहे आणि प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल शक्यतो येत नाही, पण दिशांच्या नावाच्या आधी कंपल्सरी द आर्टिकल येत असतं, कारण हे डेफिनेट आहे. ठीक आहे. तर ह्या अँगलनी बघा मित्रांनो, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. तुम्हाला विचारलेले वाक्य बघायचं. आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस विचारलेले. तर नीट वाक्य बघा मित्रांनो, अशा प्रकारचे पॅटर्न येऊन गेलेले आहेत. ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. इथं मोर दॅनची रचना आलेली, म्हणजे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीत येतं मित्रांनो. दॅन पासून हा तुमचा दुसरा क्लॉज सुरू होतो. याच्यामध्ये क्रियापद हे बाय डिफॉल्ट असतं, हे लिहिण्याची गरज नाही, परंतु तो ऑलरेडी असतो. त्यामुळे असं म्हणू शकता, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट इज. त्यामुळे इथं क्रियापद हा क्लॉज आहे, दॅन न जोडलेला हा सबऑर्डिनेट क्लॉज होतो, म्हणजे निश्चित हे मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये जातं. त्यामुळे 60 मध्ये या ठिकाणी तुम्हाला ए उत्तरात घेणं अपेक्षित आहे. दुसरं बघा, वेस्ट नॉट वॉन्ट नॉट. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी क्रियापद दिलेली आहे, त्यामुळे हे कंपाऊंड म्हणू शकाल, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कंजंक्शन पण यूज नाही केलेलं, त्यामुळे दोन्ही मेन क्लॉजच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. इथे सबऑर्डिनेट क्लॉज नाही, त्यामुळे याला कॉम्प्लेक्स म्हणू शकत नाही. वी डिझायर टू रीप देअरफोर वी सॉ. मित्रांनो, देअरफोर जे आहे हे कंजंक्टिव्ह ॲडव्हर्ब आहे, त्यामुळे या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन नाही, त्यामुळे हा सबऑर्डिनेट क्लॉज होणार नाही. त्यामुळे निश्चितच हे उत्तर सुद्धा अपेक्षित येणार नाहीये. याला उत्तरात घ्यायचंय. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर असणं गरजेचं आहे. बघा आता, झेनिथ हा शब्द रिपीट झालेला आहे PYQ मध्ये, तुम्ही पाहू शकता. जुन्या पेपरमध्ये रिपीट झालेला आहे, पण आलेला आहे हे मी खात्रीशीर सांगतो. झेनिथ ज्याला आपण म्हणतो द हायेस्ट पॉइंट ऑफ समथिंग, अतिउच्च बिंदू, मग तो आनंदाचा असेल, एखादा ठिकाणाचा असेल, जनर, आणि त्याला आपण अपोजिट होऊ शकतो नॅडीर, NADIRE. तर याला अपोजिट होतो. तर झेनिथ लक्षात ठेवायचं, द हायेस्ट पॉइंट इन द स्काय रीच बाय द सन ऑर मून. काय हरकत नाहीये, ऍटलिस्ट एवढं लक्षात ठेवायचं. हे उत्तरात येणं अपेक्षित आहे. द लाईन ॲट विच होणार नाहीये, द आउटर पार्ट होणार नाहीये, आर द हेवी बेस बाकीचं होत नाही. 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. पुढे बघा, चूज द करेक्टली स्पेल्ड अंडरलाइन वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. तर मित्रांनो, हा शब्द हे ऑलरेडी रिपीट झालेले आहे. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. डिपार्टमेंटल ASO 2023 मध्ये हे होमोनिम रिपीट झालेले आहे. आय रिमेन डॉट डॉट, अँड ऑफिस शुड हॅव ॲडिक्वेट डॉट डॉट. बघा, वाक्य बदलू द्या, परंतु या ठिकाणी ते शब्द येऊन गेलेले. जेव्हा तुम्ही शब्द रिपीट होतात ना, तेव्हा तुम्ही त्या शब्दांचं स्पेलिंग, त्या शब्दांचा मिनिंग तुम्ही काळजीपूर्वक पाहून ठेवायचा, जेणेकरून पुढच्या पेपरमध्ये पॅटर्न जरी बदलला, प्रश्नाचं स्वरूप जरी बदललं, परंतु त्याच शब्दांवर जर प्रश्न आला तर शुअर शॉर्ट उत्तर देता येतं मित्रांनो. हे लक्षात ठेवा. ॲज इट इज प्रश्न रिपीट होईल अशी अपेक्षा होणार नाही, कधी ठेवायची पण नाहीये, परंतु पॅटर्न रिपीट होतो. ज्या शब्दांवर आयोग प्रश्न बनवतो ते शब्दही रिपीट होतात. याचं लाईव्ह उदाहरण या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. मी या ठिकाणी बघायचं, STATIONERY स्टेशनरीमध्ये ई आलेला आहे. याने जनरली आपण म्हणतो रायटिंग मटेरियल,
म्हणजे तुम्ही स्टेशनरीच्या दुकानामध्ये जातात, पेन्सिल असेल, पट्टी असेल किंवा इतर नोटबुक असतील आपण विकत घेता, पेपर्स असतील, याला आपण स्टेशनरी म्हणतो, ज्याच्यामध्ये ई आलेला आहे. तर हा जो ई आहे याला रायटिंग मटेरियल बोललं जातं. त्यामुळे द सन इज स्टेशनरी असं होऊ शकत नाही मित्रांनो. हे उत्तर जातंय, कारण सन हे काय रायटिंग मटेरियल नाहीये. तिसरं वाक्य बघा, द सन इज स्टेशनरी, ज्याच्यामध्ये ARY आहे. स्टेशनरी इट मीन्स विच इज व्हेरी कॉन्स्टंट, नॉट मूव्हिंग, का जे एकाच ठिकाणी स्थिर आहे. लक्षात ठेवा, ज्याची हालचाल नाहीये त्याला आपण स्टेशनरी म्हणतो, ज्याच्यामध्ये ए आलेला आहे. त्यामुळे द सन इज स्टेशनरी ही वाक्य बरोबर येते. आणि पुढचे बघायचं मित्रांनो, द सन इज स्टेशनरी हे स्पेलिंगच चुकीचं आहे. लक्षात ठेवायचं, STE होत नाही. त्यामुळे ह्या दोन बी आणि डी हे स्पेलिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये चुकीचं आहे. आणि या ठिकाणी होमोनिम होतोय, पण या ठिकाणी कॉन्टॅक्च्युअली सी मॅच होतोय. सी दिलेला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ऐकण्यास सोपा, रिपीट झालेला आहे. प्रश्न भले ॲज इट इज रिपीट झालेला नाहीये, परंतु कॉन्टॅक्च्युअली तुम्हाला उत्तर हे काही सेकंदात देता येतं. उदाहरण तुम्हाला लाईव्हली दाखवलेलं आहे. पुढे बघायचं, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग फ्रेज. बघायचं, दॅट विच कॅन नॉट बी रीड, का जे वाचू शकत नाही. तर मित्रांनो हे वाक्य अगदी तुम्हाला सांगतो, जर PYQ जर पाहिले तर किमान 9 ते 10 वेळा प्रश्नामध्ये येऊन गेलेलं आहे. त्यामुळे जुनं आहे, 100% जुनं आहे, नवीन आहे तर बिलकुल नाहीये. शुअर शॉर्ट उत्तर देता येणं अपेक्षित आहे. याचं उत्तर डायरेक्टली सांगतो, इलेजिबल. इलेजिबल दॅट इज आपण म्हणूया द हँड रायटिंग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू रीड, व्हेरी डिफिकल्ट टू आपण म्हणू शकतो की रीड करण्यास अगदी अस्पष्ट, डिफिकल्ट आपण म्हणू शकतो. पुढे दिलेलं आहे इनडेलिबल. इनडेलिबल दॅट इज समथिंग कॅन नॉट बी रिमूव्ह, कॅन नॉट बी इरेज ऑर फॉरगॉटन. जसं आपण म्हणतो डाग असेल किंवा आपल्या चारित्र्याला लागलेला कलंक आहे, तो इझिली आपल्याला रिमूव्ह करता येत नाही, विसरू शकत नाही किंवा आपण इरेज करू शकत नाही. याला इनडेलिबल असं आपण म्हणू शकतो. पुढे दिलेलं आहे इनकरेजिबल, ज्याच्यामध्ये सुधारणा करू शकत नाही, दॅट कॅन नॉट बी रिफॉर्म, दॅट इज इनकरेजिबल. हे सगळे शब्द PYQ येऊन गेलेले आहेत. आणि पुढे दिलेलं आहे इनव्हिजिबल, ज्याला अदृश्य म्हणतो, दॅट कॅन नॉट बी सीन, का ज्याला आपण पाहू शकत नाहीये तशा स्वरूपाचं. चारही पर्यायातले शब्द PYQ रिपीट झालेले आहे. PYQ चांगलं करा हे तुम्हाला मी परत एकदा सांगतोय. याच्यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये उत्तर निघतं. आणि या प्रश्नातला जर तुम्ही थोडासा वेळ वाचवला, याच पद्धतीनं भरपूर साऱ्या प्रश्नांमध्ये थोडे वेळ जर वाचवत गेला, तर पॅराग्राफला तुम्हाला निश्चित किमान 2-3 मिनिटं एक्स्ट्रा देता येतात. शुअर शॉर्ट त्याची पण उत्तर येतात. 40+, 42+ जर तुम्हाला क्वेश्चन बरोबर आणायचे असतील तर एलिमिनेशन आणि PYQ ला तोड नाही, हे तुम्हाला करावंच लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, आता परत एकदा प्रश्न आलेला आहे. सी सेड टू मी, ती मला काय म्हटलेली आहे, शाल आय रिटर्न दीज नोट्स बाय मंडे. या ठिकाणी तुमचं वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमातलं आलेलं आहे. हे इंट्रोगेटिव्ह आहे, हे यस नो टाईप क्वेश्चन आहे. आणि बघा, ती मला म्हटलेली आहे. शाल आय म्हणजेच कोण रे, हा आय जो आहे हा सी आहे, लक्षात ठेवायचा. आलं का लक्षात? हे साध्या गोष्टी बघा, प्रोनाऊन तुम्हाला ओळखता आले पाहिजे की कुणासाठी वापरलेले. मग आता आपण याचं इनडायरेक्ट स्पीच करू शकतो. डबल इन्व्हर्टेड कॉमातलं जे वाक्य आहे जर प्रश्नार्थक असेल तर रिपोर्टिंग वर तुम्ही सर्रास आस वापरलं तरी चालतं, आलेलंच आहे. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लिस्नर दिलेलं आहे, त्यामुळे तो लिस्नर देणं गरजेचं आहे. या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी लिस्नर आलेलं नाहीये, तो देणं अपेक्षित होतं, त्यामुळे आपण जरा वेळ याला रिमूव्ह करा. पुढे डबल इन्व्हर्टेड कॉमातलं वाक्य हे यस नो टाईपचं आहे, तर इथं तुम्हाला रिपोर्टिंग व्हर म्हणून हा इफ किंवा वेदरचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. इफ किंवा वेदर. तर बघा, या ठिकाणी उरलेल्यामध्ये या ठिकाणी इफ दिलेला आहे, या ठिकाणी इफ आलेला आहे, या ठिकाणी पण इफ आलेला आहे. हे 3 बरोबर आहे. हा जो आय आहे याचं थर्ड पर्सन इथं सी प्रमाणे सीच होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आय रिपीट होणार नाही. तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सुद्धा चुकला. त्यामुळे राहिले 2 सी. इथं शाल दिलेलं आहे, याचं रूपांतर शुड मध्ये करा, हरकत नाहीये. रिटर्न दीज बुक, दीजचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर होतो दोज. या ठिकाणी दोज नोट्स दिलेले आहे. परत या ठिकाणी दीज चालणार नाही, कारण डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना आपल्याला बदल करावे लागतात. पर्याय क्रमांक 3 हे 100% बरोबर आहे. बेसिक माहिती अपेक्षित होती फक्त. रिपोर्टिंग व्हर्ब कुठलं वापरायचं आहे, कनेक्टिव्हचा वापर कोणता करायचा आहे, पर्सनल प्रोनाउन मध्ये कोणते बदल करायचे आहे, आणि ॲडवर्ब ऑफ टाइम अँड प्लेस किंवा पॉइंटर वर्ड्स मध्ये कोणते बदल करायचे आहेत. हे बेसिक माहिती जरी वाचली
तर याचं उत्तर हे काही सेकंदामध्ये देता येतं, इतकं इझी बनतं तुम्हाला सांगतो. तर ह्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचंय. पुढे बघा, बॅड हॅबिट शुड बी डिस्ट्रॉइड इन द बिगिनिंग. बरोबर आहे का? ज्या वाईट सवयी आहे ह्या अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये स्टेजमध्ये डिस्ट्रॉय करायला पाहिजे. एकदा का काळ सोकावला किंवा त्या सवयी तुम्ही जास्त दीर्घकाळ जर तुम्ही त्याच्यामधून जर गेला तर त्या सवय डिस्ट्रॉय करणं तुम्हाला अवघड बनून जातं. सिलेक्ट द करेक्ट फ्रेज फॉर द अंडरलाईन. डिस्ट्रॉय इन द बिगिनिंग ही काही फ्रेज नाहीये, तर ही मिनिंग आहे, त्याच अर्थाची फ्रेज तुम्हाला शोधायची. तर तुम्ही जर चारही जर पर्याय पाहिले मित्रांनो, निप इन द बर्ड नावाची फ्रेज आहे, त्याला आपण इडियम म्हणतो आणि हेच तुमचं एक्झॅक्ट उत्तर आहे. निप्ड इन द बर्ड इट मीन्स टू स्टॉप अ पोटेन्शियल प्रॉब्लेम, बॅड हॅबिट एक्सेट्रा इन द अर्लियर स्टेज. अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये सुरुवातीच्याच फेजमध्ये एखादी समस्या असेल वगैरे किंवा एखादी वाईट सवय हे तुम्ही बंद करून टाकणे, यांना निप्ड इन द बर्ड. जसं एखादी कळी आहे, कळी जर तुम्ही जर तोडली कळी असतानाच तर फुल उमलायची वाटच पाहायची गरज नाही किंवा फुल उमलणारच नाही. फुल उमलल्याच्या नंतर तुम्ही कळीची अपेक्षा करू शकत नाही, पण कळी तोडल्याच्या नंतर फुलाची अपेक्षा करू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने मित्रांनो निप्ड इन द बर्ड ही नावाची इडियम तुमची 100% बरोबर येते. डिस्करेज सून फ्रेज नाहीये, डिसग्रेस इन्स्टंटली पण होणार नाही, गॉट ओव्हर इमिजिएटली नाही. म्हणजे जे उरलेले जे 3 पर्याय आहेत बघा, 3, 2 आणि 4, तर या तशाही ना फ्रेजेस आहेत, तशाही ना इडियम आहेत. इथं एकच इडियम दिलेली आणि ती उत्तरात येणं अपेक्षित आहे. एवढं जरी कळलं का हे 3 इडियम नाहीच आहे, इथं एकच इडियम दिलेली तरी तुमचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. निप्ड इन द बर्ड ही सुद्धा कॉमन आहे, जुन्या पेपरमध्ये येऊन गेलेली आहे, हे खात्रीशीर तुम्हाला मी सांगतो. तर ह्या अँगलनी उत्तर देता आली पाहिजे. व्हेन विल यू ब्रिंग इट. तुम्ही बघा आयडेंटिफाय द पॅसिव्ह व्हॉइस विचारलाय. चेंज द व्हॉइसचा प्रश्न हा शक्यतो कुणाचाही चुकत नाही आणि चुकायला सुद्धा नाही पाहिजे. नोटीस करा, व्हेन विल यू ब्रिंग इट तुमचं वाक्य तुम्हाला जे वाक्य दिलेलं आहे हे WH टाईप क्वेश्चनचं आहे आणि WH टाईप क्वेश्चनच्या वाक्याचं जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइसचं मध्ये रूपांतर करता तो जो WH वर्ड आलेला आहे त्याच WH वर्डनं तुम्हाला पॅसिव्हची सुरुवात करायची आहे. व्हेन 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 इथं व्हेदर दिलेलं आहे, व्हेदर चालणार नाही, WH वर्ड तोच पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रश्नार्थक वाक्याची रचना सुद्धा बदलायची नाही. त्यामुळे व्हेनच्या नंतर विल आलेला आहे तो शक्यतो तोच घ्या, कारण मॉडेल ॲक्झुलरी बदलायची नाही. जर प्रायमरी ॲक्झुलरी जर असते या ठिकाणी तर कर्त्यानुसार म्हणजे ऑब्जेक्टनुसार ते बदललं असतं, पण मॉडेल ॲक्झुलरी बदलत नाही, कर्त्यानुसार नाही, काळानुसार नाही. त्यामुळं इथला विल बरोबर आहे, इथला विल बरोबर आहे. इथे तुम्हाला रचना चुकीची दिल्यामुळे दुसराही पर्याय गेलेला आहे. दुसरी गोष्ट, यू ब्रिंग इट, तर यू हा तुमच्या वाक्यात सब्जेक्ट आहे, ब्रिंग हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि इट हा ऑब्जेक्ट आहे. ऍक्टिव्हचं जेव्हा तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस करताना तेव्हा जो ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह मध्ये सब्जेक्ट होतो आणि जो सब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट होतो. त्यामुळे इट हा विलच्या नंतर घ्यायचा आहे. व्हेन विल इट, आणि जो वाक्याचे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे हे बी मॉडेल ॲक्झुलरी आहे. त्यामुळे मॉडेल ॲक्झुलरी असेल तर पॅसिव्ह मध्ये मित्रांनो बी प्लस लक्षात ठेवायचं. पुढे क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला घ्यायचं. व्हेन विल इट बी ब्रॉट बाय यू, तर ही रचना तुमची बरोबर येते. व्हेन विल यू बी ब्रॉट इट असं होणार नाही. तिथं 3 नंबरचं उत्तर तुमचं करेक्ट आहे. पुढे बघायचं, द फ्रेज विच सिमॅन्टिकली सबस्टिट्यूट द वर्ड मिसॉजिनिस्ट इज. रिपीट कितीतरी वेळा झालेले, यातला एकही शब्द हा नवीन नाही हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मिसॉजिनिस्ट इट मीन्स वन हू हेट्स विमेन. जो स्त्रियांचा तिरस्कार करतो याला मिसॉजिनिस्ट बोललं जातं. वन हू हेट्स मॅनकाइंड याला आपण मिस अँथ्रॉप म्हणतो, भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. वन हू हेट्स मॅरेज ज्याला आपण मिसोगॅमिस्ट म्हणतो, भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. वन हू लुक्स ॲट द डार्क साइड ऑफ थिंग्स हा तर इतका वेळा रिपीट झालाय की आता त्याला पाठ करायची गरज नाही, आपण पेसिमिस्ट असं म्हणतो. याच्या अपोजिट होतो तो ऑप्टिमिस्टिक. तर मित्रांनो निश्चित हे 3 पर्याय मॅच होत नाही, 1 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. पुढे बघा, वी आर गोइंग टू डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल. तर मित्रांनो अशाच प्रकारचा याच पॅटर्न मधला प्रश्न आयोगानं रिपीट केलेला आहे. ग्रुप बी मेन्स 2021 मध्ये. बघायचं, जरा फॉन्ट छोटा आहे, जरा नीट समजून घ्या. द मिलिटरी इज गोइंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट. काय फरक पडतो? रचना सेम आहे, पॅटर्न सेम आहे,
ठीक आहे, फक्त वाक्य बदललेले, काही फरक पडत नाहीये. त्यामुळे रोल कधीही वाक्यानुसार बदलत नाही, पॅटर्न नुसार बदलत नाही. रोल हा रोलच असतो. इथे बी प्लस गोइंग टू ची रचना दिलेली आहे, या ठिकाणी सुद्धा बी प्लस गोइंग टू ची रचना दिलेली आहे. जेव्हा तुम्ही वाक्यात बी प्लस गोइंग टू ची रचना घेता त्यानं बेसिकली नियर फ्युचर ऍक्शन व्यक्त केली जाते. त्यालाच आपण म्हणतो ऍक्शन इन नियर फ्युचर. यामध्ये पण बघा, इंटेन्शन टू परफॉर्म अ सर्टन ऍक्शन इन द नियर फ्युचर. इथं आयोगाने उत्तर दिलं होतं, सेम उत्तर या ठिकाणी ए मॅच होतंय. ऍक्शन इन द अनसर्टन फ्युचर नसतं आहे, फोर्स ऍक्शन होत नाहीये, प्रोबॅबल ऍक्शन सुद्धा होत नाही. त्यामुळे निश्चित तुमचं नियर फ्युचर ऍक्शन बी प्लस गोइंग टू च्या रचनेने व्यक्त केली जाते, रिपीट झालेले आहे. वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया. तर मित्रांनो, असा प्रकारचा प्रश्न तसा पहिल्यांदाच आलेला आहे, परंतु अगदी बेसिक आहे. मी ज्या नोट्स मी तुम्हाला देतो, मी जे शिकवतो त्याच्यामध्ये 100% ॲज इट इज ते रिपीट झालेले मित्रांनो. तर जे प्रॉपर नाऊन आहे, तर प्रॉपर नाऊनच्या अगोदर शक्यतो आपण आर्टिकल वापरत नाही. आर्टिकलला मराठीत उपपद बोललं जातं. परंतु काय होतं, जर असं एखादं आर्टिकल जर प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर वापरलं तर त्या प्रॉपर नाऊनचं रूपांतर ऑटोमॅटिक कशात होतं मित्रांनो, कॉमन नाऊन मध्ये होतं. किंवा आर्टिकल प्लस प्रॉपर नाऊन ही जी रचना आहे ही जनरली आपल्याला कॉमन नाऊन समजली जाते. तर हे ऑलरेडी मी दिलेलं आहे, याच्यात अजिबात काही चुकीचं नाहीये. त्यामुळे वाल्मिकी इज द होमर ऑफ इंडिया, तर होमर हा प्रॉपर नाऊन आहे, परंतु आर्टिकल मध्ये त्याचं रूपांतर कॉमन नाऊन मध्ये होतं. याला जर उत्तरात जर घेतलं तर या ठिकाणी 69चा पर्याय क्रमांक 3 हे तुमचं जे उत्तर आहे मित्रांनो, हे 100% अपेक्षित आहे. हे उत्तर चुकत नाही. पुढे बघायचं आता, डॉट डॉट युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली. तर हा प्रश्न नवीन आहे. तर याच्यातली एकही फ्रेज या अगोदर ना पुढे रिपीट झालेली ना बऱ्याच अंशी तुम्हाला पुस्तकातही भेटेल. त्यामुळे असा एखादा प्रश्न आहे का जो पूर्णपणे नवीन आलेला आहे, याने काही फरक पडत नाही मित्रांनो. तुम्ही तुमच्या गेसवर उत्तर द्या, नाही उत्तर दिलं तर इतका फारसा प्रश्न होणार नाही. मोस्टली विद्यार्थ्यांनी ड्रॉप केलेला असेल, कारण चुकीचं उत्तर देऊन आपला आहे ते प्रश्न म्हणजे मार्क गमावण्यापेक्षा याला सोडून दिलेलं बरं, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथं लोड घेऊ नका. एखाद दुसरा प्रश्न डिफिकल्ट येणं ही एक्झाममध्ये कॉमन बाब आहे. ते प्रश्नाची उत्तर द्या अथवा नका देऊ, ना त्याने तुमचं मेरिट वाढणार आहे ना तुमच्या रिझल्टवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मी तर म्हणतो तुम्ही ड्रॉप केला असता तरी चालला असता. आता मी विश्लेषण करतोय, पेपर ऑलरेडी होऊन गेलेला आहे, त्यामुळे मला तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर सांगणं आहे. बघायचं, डॉट डॉट युअर इन्कम बिफोर स्पेंडिंग इट रेकलेसली. म्हणजे अगदी निष्काळजीपणे तुमच्याकडे असणारा पैसा स्पेंड करण्या अगोदर तुम्ही ती जी इन्कम आहे, तो जो रक्कम आहे, ती काय केली पाहिजे हे तुम्हाला विचारलं. हे तुम्हाला 4 पर्याय दिलेले, कास्ट आउट, कास्ट अप, कास्ट अबाउट आणि कास्ट ऑफ. तर आता तुम्हाला माहिती असतो त्या मित्रांनो, कास्ट अप ही जी फ्रेज आहे ही तुमची बरोबर येते उत्तरामध्ये, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर. इट मीन्स टू कॅल्क्युलेट करणे, सम करणे, ऍड करणे. लक्षात ठेवायचं, टोटल तुम्ही किती कमावलेले आहेत, किती गमावलेले आहेत याचं कॅल्क्युलेशन करणे, म्हणजे तुमच्याकडे असणारा जो काय पैसा आहे त्याचं नीट नियोजन करणं आणि नंतरच तो खर्च करणं. नोटीस करा. त्यामुळे इथं कास्ट अप ही फ्रेज कॉन्टेक्स्चुअली बरोबर येते, पर्याय क्रमांक 2 नंबर उत्तर. मग हा जो कास्ट आउट आहे, कास्ट आउट इट मीन्स टू थ्रो समवन ऑर समथिंग आउट ऑर टू बॅनिश. जसं आपण म्हणतो ना, एखाद्या जातीतून, एखाद्या जमातीमधून एखाद्या व्यक्तीला हद्द पार केलं जातं किंवा त्याच्यावर आपण बहिष्कार टाकला तर आपण कास्ट आउट आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात का, एखादा मुलगा, एखादी मुलगी जातीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जातीमध्ये लग्न करते, व एखादं काहीतरी अशी चूक करते का त्याच्यामुळं जातीतील जे लोक आहेत त्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला बहिष्कृत करतात. याला कास्ट आउट बोललं जातं. तर हे उत्तरात येणार नाहीये. कास्ट अबाउट नावाची फ्रेज आहे, इट मीन्स टू सर्च, लुक अराउंड फॉर समथिंग, काहीतरी शोध घेणं, शोधणं, हे येणार नाहीये. आणि कास्ट ऑफ अगदी सेम आहे, इट मीन्स टू डिस्कार्ड, रिलीज ऑर टू लेट गो ऑफ समथिंग. रिलीज करणं, मुक्त करणं, आपण अशा अर्थ म्हणतो कास्ट ऑफ. तर हे सुद्धा मॅच होत नाही. त्यामुळे 2 नंबरचं उत्तर हे तुमचं करेक्ट आहे. पुढचं बघायचं, द वर्ड विच मीन्स नोटीस ऑफ डेथ इस्पेशली इन अ न्यूज पेपर इज. ही खूप जुन्या पेपरमध्ये रिपीट झालेली आहे, ऑलरेडी रिपीट झालेली आहे, हे खात्रीशीर सांगतो मित्रांनो. एखाद्या व्यक्तीच्या निधनाची जी वार्ता आहे ही न्यूज पेपरमध्ये येते असते, तर त्याला ऑब्युचरी असं बोललं जातं. काय बोललं जातं मित्रांनो, ऑब्युचरी. तर एक इंडियन पोएट आहे A.K. रामानुजन, तर त्यांनी एक कविता सुद्धा लिहिलेली ऑब्युचरी नावाची. तर त्या कवितेमध्ये जनरली
त्या व्यक्तीच्या वडिलांच्या डेथची बातमी आलेली आहे, तिच्या संदर्भात दिलेली आहे. एक कॉमन व्यक्ती का जो फारसा परिचित नाही आहे, मग त्याच्याविषयी एक छोटीशी कॉर्नरमध्ये बातमी आली, त्याच्यावर त्यानं कविता लिहिली. तर ऑब्युचरी म्हणजे ही एक कविता आहे किंवा एक शब्द आहे का, ते जनरली आपण बोललं जातं कविता, थोडक्यात का एखाद्या व्यक्तीच्या निधनावर दिलेलं माहिती. बरोबर आहे. तर सॉजर्न उत्तरात येऊ शकत नाही. सॉजर्न इट मीन्स टेम्पररी स्टे. एखाद्या ठिकाणी आपण अगदी टेम्पररी कालावधीसाठी राहता, काही संबंध नाही. समन म्हणजे एखाद्याला ऑफिशियली इन्व्हाइट करणं, जनरली कोर्टच्या केसमध्ये आपण म्हणतो. ठीक आहे. आणि पुढे येतं तुमचं एक्झाईल म्हणजे एखाद्याला बॅनिश करून टाकणं, एखाद्या देशातून एखाद्या प्रांतातून त्याला बॅनिश करणं म्हणजे हद्द पार करणं. जसं अनेक रायटर लोक आहे अशा आक्षेपार्ह लिखाण करतात का त्या व्यक्तीला त्याच्या देशातून, त्याच्या राज्यातून, प्रांतातून त्याला बॅनिश केलं जातं, हद्द पार केलं जातं ह्या कॉन्टेक्स्चुअली. तर मित्रांनो, एक्झाईल शब्द रिपीट झालेला आहे, ऑब्युचरी शब्द रिपीट झालेला आहे, समन शब्द रिपीट झालेला आहे. माझ्या मते हा शब्द सुद्धा वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये रिपीट झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न बिलकुल नवीन नाही, PYQ बेस आहे, उत्तर यायलाच पाहिजे याचं लक्षात ठेवा. पुढचा दिलेला आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू ब्लो ऑफ वन्स ओन ट्रम्पेट. कितीतरी वेळा रिपीट झालेला आहे, अजिबात नाही, पहिल्या उत्तर देता आलं पाहिजे. इट मीन्स टू प्रेज वन सेल्फ. नोटीस करा, स्वतःची स्तुती करणे, स्वतःचा ढोल वाजवणे. नोटीस करायचं, द वर्ड विच मीन्स नोटोरियस इज स्पेल्ड करेक्टली ॲज. हे बाकी नवीन आलेलं आहे, याच्या आधी ते कधी आलं नव्हतं. मी कुठल्या पुस्तकात हे फारसं वाचलेलं नाही, लक्षात ठेवायचं. तर जनरली नोटोरियस हा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो की वाईट गोष्टींसाठी तो प्रसिद्ध आहे, आपण कुप्रसिद्ध असं म्हणतो. फेमस म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी तो नावाजलेला आहे, आणि नोटोरियस म्हणजे वाईट गोष्टींसाठी त्याला समाजामध्ये तो प्रसिद्ध आहे, त्याला आपण कुप्रसिद्ध व्यक्ती म्हणतो. तर जनरली एरांट नाहीये, एरांड नाही, उत्तर येतं एरांट. नोटीस करा, एरांट हा शब्द तुमचा माहिती असू द्या. आता पुढं मीन्स कम्प्लीट, ॲब्सोल्यूट ऑर अटर, कॉमनली यूज टू डिस्क्राईब समवन ऑर समथिंग नोटोरियस. ह्या कॉन्टेक्स्चुअली उत्तर येतं 3. त्यामुळे एरांड सुद्धा येणार नाही, याच्यामध्ये टी अपेक्षित होता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असू द्या. स्पेलिंगच्या संदर्भात लक्षात ठेवायचं. दे वेअर वर्किंग हँड इन ग्लो विथ द ऑथॉरिटीज. हँड इन ग्लो नावाची इडियम आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती पाहिजे. वर्किंग टुगेदर जनरली आपण म्हणतो की काही वाईट गोष्टींसाठी आपण हात मिळवणी केली जाते. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करता आहात, तुम्ही ज्याला आपण म्हणतो की वाईट गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये धनसंचय करतात, आणि त्यासाठी आपण इतर लोकांबरोबर हात मिळवणी केली जाते. याला हँड इन ग्लो बोललं जातं. इन कोऑपरेशन उत्तरात आलं पाहिजे. त्यामुळे कंट्रोल होणार नाहीये, विदिन रीच होणार नाही, आणि इनडिफरंटली सुद्धा होणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला माहित पाहिजे. ही गेव आउट दॅट ही वॉज सून गोइंग टू कॅनडा. नोटीस करा, गिव्ह आउट नावाची फ्रेझल व्हर्ब आहे, याचे मल्टिपल मिनिंग आहे. इट मीन्स टू डिस्ट्रीब्यूट. गिव्ह आउटचा अर्थ होतो डिस्ट्रीब्यूट करणं सुद्धा होतं. टू एमिट और रिलीज असं सुद्धा म्हणतो. जसं एखादं फूल आहे, ते फूल चांगला किंवा वाईट वास, खराब वास उत्सर्जित करणे, रिलीज करणं असा पण होऊ शकतो. गाडी आहे, गाडी धूर सोडते, त्याला सुद्धा रिलीज किंवा एमिट असं बोललं जातंय. किंवा याचा दुसरा अर्थ मित्रांनो अनाऊन्स सुद्धा होतो. टू मेक पब्लिक सुद्धा होतो. अनाऊन्स करणे म्हणजे तुम्ही काहीतरी अनाऊन्स करताय, तुम्ही लोकांपर्यंत काहीतरी बातमी देतायत, तर या अर्थानं तुमचं अनाऊन्समेंट हे उत्तर तुमचं 100% बरोबर येत आहे 75 साठी. ॲडमिट म्हणजे कबूल करणं. आपण एखादी चूक केलेली, एखादी गोष्ट केलेली आहे ती तुम्ही कबूल करतात, त्यामुळे हा कॉन्टेक्स्चुअली वेगळा शब्द आहे मित्रांनो. आणि शेअर द न्यूज, बातमी शेअर करणं. तर बातमी शेअर करणं काही अंशी येऊ शकतो, पण ऑलरेडी एखादी गोष्ट घडलेली आहे, बरोबर आहे का, मग ती जी बातमी तुम्ही शेअर करता ही गोष्ट वेगळी आहे, आणि तुम्ही एखादी गोष्ट अनाऊन्स करता ही संकल्पना वेगळी आहे. त्यामुळे काही अंशी हे उत्तरात येणार नाही, आणि सजेस्ट तर उत्तरात येणार नाही, सुचवणे. त्यामुळे अनाऊन्स करणे हे उत्तर करेक्ट आहे. पुढचं बघा, इफ आय हॅड मनी आय माइट गो इन फॉर अ न्यू कार. तर मित्रांनो सेम पॅटर्न, सेम प्रश्न, फक्त वाक्य वेगळं आहे. अशाच पॅटर्नचं वाक्य 2024च्या गट ब मध्ये सुद्धा येऊन गेलेलं आहे, आणि MPSC आयोगानं वेगळं उत्तर दिलं होतं. आता यांनी सुधारणा केलेली आहे, एवढंच चांगली बाब आहे. कारण हा जो टॉपिक आहे इफ आणलेचा कंडिशनल सेंटेन्स, आतापर्यंत जवळपास 100च्या आसपास प्रश्न येऊन गेलेले आहेत, इतक्या मोठ्या संख्येने आलेले, आणि ह्या रूलवर किमान 15-20 वेळा प्रश्न येऊन गेलेले. तर मग आजपर्यंतची उत्तर ही एक प्रकारचीच होती.
2024चं उत्तर त्याने वेगळं दिलं होतं का जे अपेक्षित नव्हतं, पण त्यांनी फायनल आन्सर कित बदललं नाही. सेम पॅटर्न सेम प्रश्न टाकलेला यांनी उत्तर यावेळेस बरोबर दिलेले. तर मित्रांनो नोटीस करायचं, हॅड हा जेव्हा वाक्यामध्ये एकटाच येतो तो साध्या भूतकाळात असतो आणि तो या ठिकाणी हॅव ह्या क्रियापदाचं भूतकाळी रूप असतो. आणि जेव्हा हॅडच्या नंतर पुढे पुढे क्रियापद तिसऱ्या रूपात येतं तेव्हा हॅड हा हेल्पिंग वर्ब आहे आणि पुढे क्रियापद तिसऱ्या रूपात आहे, म्हणजे ही रचना पूर्ण भूतकाळात येते. मग आता बघा, इफच्या क्रॉसमध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल तर त्याला इम्पॉसिबल कंडिशन असं बोललं जातं. कोणती? इम्पॉसिबल, जी काय जे घडणं अशक्य आहे. त्यामुळे इम्पॉसिबल इथे होणार नाही कारण पुढे क्रियापद नाहीये. हॅड जेव्हा एकटा येतो तेव्हा ते साध्या भूतकाळात असतो आणि जेव्हा हॅड एकटा येतो तर त्याच्यामध्ये बोललं जातं मित्रांनो इम्प्रोबॅबल सिच्युएशन कंडिशन. तर प्रोबॅबल म्हणजे रिअल कंडिशन का त्या ठिकाणी क्रियापद हे मूळ रूपात असतं. जनरल ट्रूथचा इथं काही संबंध नाहीये. त्यामुळे इम्प्रोबॅबल मध्ये क्रियापद साध्या भूतकाळात असतं. एकतर तुम्ही क्रियापद साध्या भूतकाळात घ्या किंवा फक्त हॅड घ्या किंवा ऑज वेअर पैकी फक्त वेअर घ्यायचं. ह्या 3 प्रकारची क्रियापदे येतात, याच्यानंतर दुसरं क्रियापद नसतं. त्यामुळे इफच्या क्लॉजमध्ये जर साधा भूतकाळ असेल तर पुढच्या क्लॉजमध्ये म्हणजे मेन क्लॉजमध्ये ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घेतो. ओल्ड ऐवजी माइट सुद्धा चालतो, शुड सुद्धा चालतो, कुड सुद्धा चालतो, पण पुढे क्रियापद बाकी मूळ रूपात येतं. ही रचना बरोबर आहे. त्यामुळे हे इमॅजिनरी कंडिशन आहे, अनलाइकली कंडिशन आहे, इम्प्रोबॅबल कंडिशन आहे. नोटीस करायचं अनरियल कंडिशन सुद्धा आहे. त्यामुळे उत्तर कन्फर्म 3 नंबरमध्ये येत आहे. आयडेंटिफाय द फॉलोइंग सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. तर जनरली डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करतानाची वाक्य तुम्ही पाहताय आणि डायरेक्ट स्पीचची जी रचना आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पंक्च्युएशनचा वापर केलेला असतो. त्यामुळे ही रचना बऱ्याच वेळा आयोगानं पंक्च्युएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये विचारलेली. बघायचं, द प्रिन्स आस्क्ड व्हाय आर यू सो सॉरोफुल. प्रिन्सने विचारलेलं आहे तू इतका दुःखी का आहेस. आता एक व्यक्ती कुणाला तरी विचारतोय त्यामुळे डायरेक्ट स्पीचची रचना बनेल. त्यामुळे द प्रिन्स आस्क्ड इथपर्यंतची रचना झालेली आहे. त्याच्यानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे, स्वल्पविराम द्यायचा आहे, स्वल्पविराम द्यायचा आहे. डायरेक्ट स्पीचमध्ये डॅश देत नाहीये म्हणून तिसरा पर्याय चुकला. आणि जे काही बोललं जातं ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये द्यायचे. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला. आता लक्षात ठेवा, डबल इन्व्हर्टेड कॉमा जे असतं त्यातील वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं केली जाते, स्मॉल लेटरनं नाही. त्यामुळे या ठिकाणी हा जो व्हाय आहे हा स्मॉल चुकीचा आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 चुकतो. आता राहते 2च. व्हाय आर यू सो सॉरोफुल इथपर्यंत दिलेले. वाक्याची सुरुवात WH वर्ड झालेली आहे. हे प्रश्नार्थक वाक्य आहे. शेवटी एक्सक्लामेटरी मार्क येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 सुद्धा चुकतो, म्हणजे उत्तर येते फक्त पर्याय क्रमांक 2. हे एक्झॅक्ट उत्तर आहे. ज्याने डायरेक्ट स्पीचच्या वाक्याची रचना काळजीपूर्वक पाहिली, PYQ चांगले पाहिले, शुअर शॉर्ट उत्तर देता येणारे आणि कमीत कमी वेळेत देता येणारे, हे खात्रीशीर लक्षात ठेवा. All his effort to win over his adversary have ended in smoke. रिपीट झालेली इडियम आहे. Ended in smoke it means ended in nothing. लक्षात ठेवायचं काय, एंडेड इन नथिंग. कुठल्याही प्रकारचं आउटपुट तुम्हाला मिळत नाही. पुढे दिलेलं बघायचं आता, ही डझंट हॅव कॉलेज एज्युकेशन. तो व्यक्ती कुठल्याही प्रकारचं कॉलेजचं एज्युकेशन त्याच्याकडे नाहीये, तो शिकलेला नाहीये. स्टील ही मेक्स मोर मनी दॅन मोस्ट ग्रॅज्युएट्स. जे लोक ग्रॅज्युएट झालेले त्यांच्यापेक्षा तो अधिक पैसा कमवतो. तर हे आता सध्या आजूबाजूला पण आपल्याला दिसतंय, बरोबर आहे की नाही. आमच्या पण परिचयामध्ये अनेक लोक आहेत का जे अगदी 5वी 6वी पास झालेले आहेत, फक्त ज्यांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय चालू केलेले आहेत आणि इंजिनियर झालेली पोरं कामाला ठेवलेत. या अशी गोष्ट तुम्ही डोळ्यासमोर ठेवता. ग्रॅज्युएट तर सोडा, इंजिनियर झालेली लोक 8वी 10वी पास झालेल्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये कामं करतात, अशी पण अवस्था आहे. त्यामुळे शिक्षण हा मॅटर करत नाही पुढे डेव्हलपमेंटसाठी. त्यामुळे इथे तुम्हाला वाक्य दिलेले आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन नाहीये, तरी तो ग्रॅज्युएट झालेल्या लोकांपेक्षा मुलांपेक्षा अधिक पैसा कमवतो. इथे 2 संकल्पनांमध्ये कॉन्ट्रास्ट व्यक्त झालेला आहे. त्यामुळे कॉन्ट्रास्ट व्यक्त करणारं कंजंक्शन दिलेलं आहे स्टील. त्यामुळे कॉन्सिक्वेन्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम व्यक्त झालेला नाहीये. एडिशन म्हणजे काही ऍड केलेलं नाहीये. यांनी कॉन्ट्रास्ट व्यक्त होतं, कंक्लुजन नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर येतंय. प्रश्न भलेही नवीन असेल पण आपल्या जर तुम्ही नोट्स जर वाचल्या तर 100% उत्तर येते तुम्हाला. याच्यामध्ये ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन नावाचा टाईप आहे. त्याच्यामध्ये आपण
विरोधदर्शक व्यक्त केलं जातं. जनरली 2 वाक्यांमध्ये विरोध दर्शवण्यासाठी यांचा वापर केला जातो. ज्यांनी आपल्या नोट्स वाचलेले असतील काही सेकंदामध्ये उत्तर देता येते. याच्यामध्ये बट आहे, स्टील आहे, एट आहे, व्हेरॅज, व्हाईल, ओनली, नेव्हरदलेस सारखे कंजंक्शन्स आहेत का ज्यांचा वापर 2 आयडियामधील 2 संकल्पनांमध्ये विरोध व्यक्त केल्यासाठी केला जातो. त्यामुळे निश्चित मित्रांनो या ठिकाणी बघायचं आहे तुम्हाला हा जो काय आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये व्यक्त केला जाईल. पुढे बघायचं, मेरी वॉज द राईटफुल सक्सेसर टू द इंग्लिश थ्रोन. नोटीस करायचं, मेरी वॉज द राईटफुल सक्सेसर. सक्सेसर म्हणजेच काय याचा अर्थ विचारलाय. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम. सक्सेसरचा अपोजिट तुम्हाला विचारलेले आहे. तर नोटीस करा मित्रांनो, सक्सेसर फॉर इथं थ्रोन, थ्रोन म्हणजे गादी, पद. नोटीस करा, सपोज आता हे पद आहे का ज्याच्यावर तुम्ही बसलेला आहात, नोटीस करायचं. आणि एखादा व्यक्ती त्या पदास ज्याला आपण म्हणतो सक्सेसर आहे म्हणजे त्या पदाचा तो रितसर काय तुमचा जबाबदार व्यक्ती आहे. मग आता एखादा व्यक्ती जर त्या पदावरून जर दूर होत असेल तर दुसरा व्यक्ती त्या पदावर येणार आहे. नोटीस करा, सक्सेसर म्हणजेच कोण, तर या ठिकाणी नोटीस करायचं मित्रांनो, जो व्यक्ती वारसानं किंवा निश्चित त्याच्या कर्तबगारीनं त्या पदास तो पात्र आहे आणि तो पुढचा किंग म्हणून किंवा तो व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी पद ग्रहण करणार आहे. तर निश्चित सक्सेसर म्हणजे त्या पदावर बसणारा व्यक्ती. तर निश्चित त्याच्या आधीचा व्यक्ती म्हणजे निघून गेलेला ज्याला आपण म्हणतो प्रेडिसेसर. हे उत्तर येणं अपेक्षित आहे. बघायचं, प्रेडिसेसर म्हणजेच काय, वन हू प्रेसिड्स अनादर जनरली स्टेट पोझिशन ऑर ऑफिस. बरोबर आहे. जसं आता आपल्या देशाचे जे काही माननीय जे काही राष्ट्रपती आहेत ते झालं याचे सक्सेसर, पण जे या अगोदर राष्ट्रपती होऊन गेले ते झाले तुमचे प्रेडिसेसर. नोटीस करा. त्यामुळे इनहेरिटर होणार नाही. इनहेरिटर म्हणजेच काय, अ पर्सन हू हॅज बीन गिवन समथिंग टू समवन हू इज डेड. इनहेरिटर ज्याला आपण वारसा हक्कानं काहीतरी मिळणं असं म्हणतो, तर याचा काही कॉन्टॅक्ट नाहीये. ॲजिटेटर म्हणजेच आपण अशा भावना ते राजकीय स्वरूपाचे असतील ते उद्दीपित करणारा होणार नाहीये. आणि सपोर्टर तर आपला कॉमनली माहिती. त्यामुळे उत्तर येतं प्रेडिसेसर. नोटीस करा, इथे तुम्हाला दिलेले पाहिजे करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही. हा प्रश्न आहे आर्टिकल ह्या टॉपिकवरचा. कोणत्या टॉपिकवरचा आलेला आहे हा आर्टिकल ह्या टॉपिकवरचा. बघायचं, वाईज एनिमी इज बेटर दॅन फुलिश फ्रेंड. तर एनिमी हे कॉमन नाऊन आहे, फ्रेंड हे सुद्धा कॉमन नाऊन आहे. याच्या आधी आर्टिकलचा वापर येणं अपेक्षित होतं. याला आपण म्हणतो अ वाईज एनिमी इज बेटर दॅन अ फुलिश फ्रेंड. आर्टिकलचा वापर गरजेचा होता, नाही दिलेलं त्यामुळे वाक्य चुकलेले आहे. हाऊसेस आर मेड ऑफ द ब्रिक अँड द सिमेंट. मित्रांनो, मेड ऑफ नावाची फ्रेज आहे, मेड ऑफ. नोटीस करा, तर याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली नाऊन वापरायचं, इथे आर्टिकलचा वापर करायचा नाहीये. आणि मेड ऑफच्या नंतर जे नाऊन येतं हे मोस्टली मटेरियल नाऊन मध्ये येतं. त्यामुळे निश्चित मेड ऑफ ह्या फ्रेजच्या नंतर जे नाऊन येतं त्याच्या आधी आर्टिकलचा वापर करायचा नाही. हे लक्षात ठेवा. ही फ्रेज PYQ मध्ये रिपीट झालेली आहे, लक्षात ठेवायचं. मेड ऑफ द ब्रिक होणार नाही अँड द सिमेंट होणार नाही. सिम्पली म्हणतो हाऊसेस आर मेड ऑफ ब्रिक अँड सिमेंट. ठीक आहे. तर मग आर्टिकलचा वापर चुकीचा आहे आणि अगदी युनिव्हर्सल फ्रेज आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर मित्रांनो हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इथे आर्टिकल येत नाही, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळे सी घ्यायचे आपल्याला करेक्ट विचारल्यामुळे. ओनली सी आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. कळलंही नसेल आर्टिकलवर आलेला प्रश्न आहे, त्यामुळे थोडंसं तुमचा अभ्यास, PYQs, वाचन हे थोडंसं जरा क्रॉस रिडिंग जर केलेलं असेल व्यवस्थित आणि त्यातल्यात मित्रांनो बेस चांगला जर असेल, बेसिक इंग्लिश चांगला असेल, 100% उत्तर निघतात. हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. ठीक आहे. पुढे बघायचं, सिलेक्ट द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर अशा प्रकारचा प्रश्न खरंच आला नव्हता, पहिल्यांदाच आलेला हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. तर या ठिकाणी बघायचं मित्रांनो, हाऊ मेनी आर देअर इन रेफर्ड आय आस्क. तर जनरली बघा ही फ्रेज तुम्हाला उत्तर देऊन जाणार या ठिकाणी. आय आस्क मी विचारलेलं आहे, म्हणजे हे डायरेक्टचं इनडायरेक्ट केलेलं आहे, इनडायरेक्टचं डायरेक्ट झालेलं आहे, म्हणजे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. तर या ठिकाणी तुम्ही डबल किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरू शकता. या ठिकाणी आय आस्क बोललेलं आहे, तर या ठिकाणी स्वल्पविराम पाहिजे होता, डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिजे होता. तसं नाहीये, त्यामुळे पहिलं वाक्य चुकलं. इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पहिलं वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनं बरोबर आहे आणि आर्सला तुम्ही अपॉस्ट्रॉफ ह्या पद्धतीने 100% बरोबर आहे. हाऊ मेनी आर्स आर देअर इन रेफर्ड.
आणि या ठिकाणी तुम्ही अगोदर प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, कारण वाक्य प्रश्नार्थक आहे. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे आणि नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा करून वाक्य दिलेले आहे. ही रचना 100% बरोबर आहे. मित्रांनो, नोटीस करा, हे दोनही प्रश्न पंक्च्युएशनचे हे डायरेक्ट स्पीचच्या कॉन्टॅक्टमध्ये सुटतात. त्यामुळे इथे अवघड असं बिलकुल काही नाही. मग पुढचे का चुकीचे पाहू शकता. हे दिलेले आहे, हाऊ मेनी आर्स, या ठिकाणी अपॉस्ट्रॉफ राहिलेले आर देअर इन रेफर्ड. तर या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कॉमा हा क्वेश्चन मार्कच्या नंतर पाहिजे होता. तर या ठिकाणी हा डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला नाही, चुकीच्या ठिकाणी दिला, म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकलेला आहे. नोटीस करा. आणि या ठिकाणी तसं दिलेलंच नाहीये, या ठिकाणचं सुद्धा चुकलेलं आहे, कारण डायरेक्ट स्पीच मधील वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घेणं अपेक्षित होतं, जे दिलेलं नाही. आणि तसंही हा जो आर आहे हा बऱ्याच ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे हे दोनही प्रश्न पंक्च्युएशनचे इतके बेसिक आहेत का जे डायरेक्ट स्पीचच्या रचनेवर सुटतात. आणि डायरेक्ट स्पीचची रचना पंक्च्युएशनच्या कॉन्टॅक्टमध्ये अनेक वेळा आयोगाने विचारलेली आहे. नवीन आहे का? बिलकुल नाही. पॅटर्न जुना आहे, प्रश्न जुना आहे, सगळं जुनं आहे. फक्त आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे ह्या अँगलनी. ह्या प्रकारचं बघा, पुढे दिलेलं आहे, द प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम वन्स फादर ऑर अँसेस्टर. म्हणजे वारसा हक्कानं तुम्हाला काहीतरी प्रॉपर्टी मिळते, मग तिला काय बोललं जातं. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे. रिपीट झालेला शब्द आहे ॲलिमनी, ज्याला आपण पोडगी म्हणतो. जनरली पती किंवा पत्नी दोघांना पण देता येते. आता जनरली पत्नीच हक्क दाखवते म्हणून आपण ही पत्नीला देतो, पण कायद्यानं पतीला सुद्धा देता येतं जर पत्नी चांगल्या पगारावर असेल वगैरे आणि पती जर बेकार असेल तर. पण तो मागत नाही, कारण स्वाभिमानी असतो. अर्थात पत्नी स्वाभिमानी नाही अशातला भाग नाही, पण जनरली आपल्याकडं पत्नीला डिवॉर्स दिल्याच्या नंतर तिला पोटगी दिली जाते. ॲलिमनी बोललं जातं, तर इनहेरिटेड असं होत नाहीये. पुढे दिलेलं पाहायचं हेरिडिटरी. तर मित्रांनो, हे अनुवंशिक बोललं जातं. मग एखादी कला असेल, एखादा गुण असेल, एखादा आजार असेल का जो अनुवंशानं, ज्याला आपण म्हणतो पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतो. बरोबर आहे की नाही. एखाद्या व्यक्तीला टक्कल पडलेला आहे, त्याचा मुलगाही टाकला निघला, हे अनुवंश होऊ शकतं. आपण डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर आपण डॉक्टर आपल्याला विचारतो, तर तुमचा ब्लड प्रेशर वाढतोय, तुमची शुगर लेवल वाढते, तुमच्या घरात कोणाला बीपी शुगर आहे का, आईला वडिलांना, म्हणजे हे अनुवंशिक आहे, हे चेक केलं जातं. एखादं स्किल आहे जे वडिलांमध्ये अवगत आहे तेच मुलांमध्ये येतं, हे अनुवंशिक आहे. त्यामुळे हे इनहेरिटन्स होऊ शकत नाहीये. पुढे दिलेलं आहे पॅट्रिमनी. निश्चित आपले पूर्वज आहे, वडील असेल, ग्रँडफादर असेल वगैरे, ग्रँडफादर, त्यांच्याकडून वारसा हक्कानं तुम्हाला जे काय मिळतं ते पॅट्रिमनी मोरी होऊ शकतं, मॅट्रिमनी होणार नाही. मॅट्रिमनी इज मीन्स रिलेटेड टू मॅरेज, लग्नाच्या संदर्भात होतं. त्यामुळे उत्तर येतं तुमचं फक्त पॅट्रिमनी. पुढे बघायचं, द नाउन, प्रोनाउन और नाउन फ्रेज which follows ... verb is called its object. तर निश्चित मित्रांनो, ज्या क्रियापदाच्या नंतर त्याचं कर्म येतं त्या क्रियापदाला सिंपली म्हणतो ट्रान्झिटिव्ह वर्ब. बघा, मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेले ऑलरेडी. अ ट्रान्झिटिव्ह वर्ब इज वन दॅट इज यूज विथ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये काय येतं बघा, नाउन येतं, नाउन फ्रेज येते किंवा प्रोनाउन येतं. सिंपली दिलेले बघा, नाउन, प्रोनाउन और नाउन फ्रेज. इथे पण मी तुम्हाला नोट्स मध्ये सेम माहिती टाकून दिलेली. फक्त नोट ज्यांनी वाचलेले असेल काही सेकंदामध्ये उत्तर निघतं मित्रांनो, ते म्हणजे तुमचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. ज्याच्या क्रियापदाच्या नंतर कर्म येत नाही ते इनट्रान्झिटिव्ह असतं, पण ज्याच्या नंतर कर्म येतं त्याला निश्चित मित्रांनो ट्रान्झिटिव्ह वर्ब बोललं जातं. त्यामुळे 84 ह्यासाठी 2 नंबरचं उत्तर करेक्ट आहे. पुढे बघा, सी हँडेड मी अ बंच ऑफ फ्लावर्स. निश्चित प्रश्न रिपीट झालेला आहे, निश्चित पॅटर्न रिपीट झालेला आहे, निश्चित रोल रिपीट झालेला आहे. ज्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट असतं मित्रांनो, त्या वाक्याचे 2 पॅसिव्ह वॉइस पॉसिबल असतात. पहिली गोष्ट, वाक्यातील क्रियापद हे साध्या भूतकाळात आहे, V2. त्यामुळे पॅसिव्ह वॉइस करताना मित्रांनो लक्षात ठेवायचं, ऑज किंवा वेअर घ्यायचं आहे आणि नंतर पुढे क्रियापद हे तिसऱ्या रूपात घ्यायचं. चेक करा, अ बंच ऑफ फ्लावर्स, आता हा झाला तुमच्या वाक्यातला कर्म. आता अ बंच हे तुमचं कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउनच्या नंतर येणारं नाम हे अनेक वचनी येतं, परंतु पुढे जे क्रियापद घ्यायचं ते कलेक्टिव्ह नाउनच्या वचनाप्रमाणे घ्यायचं. त्यामुळे वॉज बरोबर आहे, हँडेड टू मी ही रचना बरोबर आहे. डायरेक्ट ऑब्जेक्टनं जर वाक्याची सुरुवात जर केली पॅसिव्ह वॉइसनं, तो जो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो तो तुम्हाला टू ने जोडून द्यावा लागतो. तर हे उत्तरात येतं. पण इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं जर वाक्याची सुरुवात केली, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये
त्याचा सब्जेक्ट बनताना तो नॉमिनेटिव्ह केसमध्ये झाला. आय वॉज हँडेड, मग क्रियापदाच्या नंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट ॲज इट इज जोडून द्यायचा. या ठिकाणी टू ची गरज नाही. आय वॉज हँडेड अ बंच ऑफ फ्लावर्स बाय हर, हा जो सी आहे याचं रूपांतर तुम्हाला हर मध्ये करायचं. बरोबर आहे. त्यामुळे ए आणि बी उत्तरात घ्यायचे तुम्हाला. बरोबर आहे की नाही. अ बंच ऑफ फ्लावर्स करता जर एकवचनी असेल तर क्रियापद अनेक वचनी चालत नाही. हॅव हॅज चालणार नाही, कारण वाक्य साध्या भूतकाळात आहे. त्यामुळे ए आणि बी उत्तरात घ्यायचे. सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 ला उत्तरात घ्या. पुढचा बघायचं. द करेक्ट सफिक्स टू फॉर्म डॉमिनेटिव्ह फॉर्म ऑफ वर्ड्स बुक अँड वीक रिस्पेक्टिव्हली आर. तर मित्रांनो हा पॅटर्न आणि हा प्रश्न 100% रूल नवीन आहे. या अगोदर ना मी कधी शिकवलंय ना कुठल्या पुस्तकात फारशी याची माहिती मला भेटलेली आहे. कधीच शिकवलं नाही, कारण एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज कधी पडली नाही. नोटीस करा. बाय द वे प्रेफिक्स सफिक्स हा खूप मोठा टॉपिक आहे मित्रांनो. इतका इझिली तो शिकवता येत नाही. प्रत्येकाला काय वाटतं, कमीत कमी वेळेमध्ये पटपट पटपट शिकून मोकळं व्हावं. बरोबर का. व्होकॅब्युलरचे लेक्चर 40-50च्या पुढे जर गेले तर पुढे म्हणतात हो हो एवढं कधी वाचू. पण मित्रांनो नोटीस करा, ह्या गोष्टी इथून पुढे शिकाव्या लागणार आहेत. आपल्या ज्या बॅचेस बनतील त्याच्यामध्ये ह्या बेसिक गोष्टी ॲडव्हान्स गोष्टी पुढे ॲड केल्या जाणार आहेत. त्यामुळं डॉमिनेटिव्ह सफिक्स म्हणजेच काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. डॉमिनेटिव्ह सफिक्स म्हणजेच इंग्लिशमध्ये असे आहे की ज्यांनी अशा प्रकारे स्मॉलनेस व्यक्त होतो, ॲफेक्शन एकमेकाविषयी असणारं ॲफेक्शन व्यक्त होतो किंवा फॅमिलिअरिटी व्यक्त होते. जनरली याच्यामध्ये काही कॉमन सफिक्स दिलेले आहे. याच्यामध्ये वाय किंवा आय ई, जसं डॉगचं डॉगी झालेलं आहे, डॉगी नोटीस करायचं. त्याचबरोबर लेटनं स्मॉल थिंग व्यक्त होतो, जसं बुक पासून बुकलेट तयार होतो. LING याने त्याच्या पिल्लांचा उल्लेख होतो. डक पासून डकलिंग आहे. आणि ETTA स्टॅट्यूट असे शब्द तयार झालेले. त्यामुळे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वाय घेता येतो पण EN नको आहे. त्यामुळे हे येणार नाहीये. बुकचं बुकर होणार, बुकी होणार आहे, तर हे बुकन होणार नाही किंवा विकन होणार नाही आपल्याला. बरोबर आहे. ER नको आहे, AD नको आहे, ISH आणि हे नको आहे. तर बुकचं बुकिश होतं आणि वीकचं विकनेस होऊ शकेल. काहींनी ज्याला ही संकल्पना माहीत नसेल त्यांनी 3 नंबरचं उत्तर दिलं असेल. परंतु मित्रांनो कॉन्टॅक्ट जर पाहिला, अर्थ जर चेक केला तर बुकचं बुकलेट होतं स्मॉल इन साईज. बुक पुस्तक मोठं असतं आणि बुकलेटची साईज छोटी असेल, नंबर ऑफ पेजेस कमी असतात. आणि वीकचं विकलिंग होऊ शकतं. त्यामुळे इथे 86चं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं करेक्ट आहे. तर असे काही शब्द कॉमन तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही आता याचं नोट डाऊन करू शकता. वाय, IE आणि EY हे तुमचं होऊ शकता. जसं डॉगचं डॉगी, चार्ली, आंटी, बॉबी असे शब्द तयार होतात. लेट पासून बुकलेट, ड्रॉपलेट, स्टारलेट, आयलेट असे शब्द तयार होतात. LING डकलिंग, गोजलिंग, यार्लिंग, सिबलिंग, विकलिंग. ठीक आहे. ETT स्टॅट्यूट, किटनीट अँड मेजॉरिट असे शब्द तयार होतात. KIN, KINS, 8 OO किंवा O आणि असे काही शब्द तयार होतात. जस्ट व्हिडिओ पॉज करा, एवढे शब्द लिहून ठेवा. याला आपल्याला डॉमिनेटिव्ह सफिक्स बोललं जातं, हे तुम्ही नोटीस करायचं. पुढे बघा. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विचारलेले आहे. द गर्ल विच इज स्टँडिंग नियर द काउंटर इज अ टेलिव्हिजन ॲक्ट्रेस. मित्रांनो हे ज्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य आहे. तर या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये काय चेक करायचं आहे, रिलेटिव्ह प्रोनाउनचा उपयोग तुम्हाला चेक करायचा आहे. रिलेटिव्ह प्रोनाउनचा उपयोग वाक्यामध्ये बरोबर केलेला आहे का. तर मित्रांनो विच हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, हे व्यक्तीसाठी कधीच नसतं. नॉन लिव्हिंग सब्जेक्ट अँड नॉन लिव्हिंग ऑब्जेक्टसाठी विच वापरता येतं. विच हा व्यक्तीसाठी वापरत नाही, म्हणजे लिव्हिंगसाठी. त्यामुळे द गर्ल विच ऐवजी हू पाहिजे होता, हू इज स्टँडिंग पाहिजे होतं. त्यामुळे हे चुकलेलं आहे. करेक्ट विचारल्यामुळे हे उत्तरात येत नाही मित्रांनो. हे असणारे 2 पर्याय रिमूव्ह झाले. पुढे बघायचं. द टेबल, टेबल ही निर्जीव वस्तू आहे त्यासाठी विच वापरता येतं. विच वी बॉट यस्टरडे इज मेड ऑफ टिकवूड. बरोबर आहे. अँड द जेंटलमॅन हू केम इन द मॉर्निंग हॅज लेफ्ट अ नोट फॉर मी. ही रचना बरोबर. त्यामुळे रिलेटिव्ह प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या कॉन्टॅक्ट प्रमाणे बी आणि सी उत्तर हे 100% बरोबर आहे. या अगोदर या टाईपचे उदाहरणं येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉजची जर माहिती असेल, ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाने जोडला जातो मेन क्लॉजला, एक तर रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ॲडवर्ब. रिलेटिव्ह प्रोनाउन कुठले, हो, होम, होज, दॅट आणि विच. आणि ओल्ड इंग्लिश मधला बट शब्द नोटीस करा.
आणि ज्याला आपण रिलेटिव्ह ॲडवर्ब म्हणतो, व्हेन, व्हेअर आणि व्हाय, ह्या रिलेटिव्ह ॲडवर्बनं ॲडजेक्टिव्ह क्लॉज मेन क्लॉजला जोडला जातो. तर त्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे प्रश्न आलेला आहे. पुढे बघा, चूज द वर्ड ग्रुप स्पेल्ड करेक्टली. स्पेलिंगच्या कॉन्टेक्स्टमध्ये आलेले, इथे एक दोन ऐवजी भरपूर सारे शब्द आलेले, पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो यातले मोस्टली शब्द हे रिपीट झालेले आहेत. पाहायचं, ड्रॉट रिपीट झालेले, DROUGHT स्पेलिंग बरोबर आहे, काय चुकीच नाही. रेस्टॉरंट RESTAURENT नाही होतं, या ठिकाणी ANT पाहिजे होतं, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ॲक्सेसिबल ACCSSIB बरोबर आहे. गॅरंटी GAU नाही, GUARANTEE, हे स्पेलिंग चुकलेलं आहे. TRUELY, तर मित्रांनो मूळ शब्द बघा TRUE हे बरोबर आहे, पण जेव्हा याला LY जोडलं जातं तेव्हा हा आयचा लोप होतो. TRULY ट्रूली हा शब्द चुकलेला आहे. बरोबर. BREVIT बरोबर आहे. ACHIEVE इथं स्पेलिंग चुकलेले आहे. NEIGHBOUR हे बरोबर आहे, तर मग हा पर्याय चुकतो. LIGHT बरोबर आहे. FIGHT बरोबर आहे. HIGHT चुकीचं आहे. HEIGHT हाईटचं स्पेलिंग चुकलेलं आहे, तर मग हा पर्याय जातो. पुढे बघा, अमॅट्युअर AMATEUR अमॅट्युअर बरोबर आहे. हौशी ज्याला आपण म्हणतो. टेंटेटिव्ह TENTATI बरोबर आहे. कॉन्टिजन्सी बरोबर आहे आणि समराईज सुद्धा बरोबर आहे. बाकीचे बरोबर येतात. 4 नंबरला उत्तरात घ्या. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑल्टरनेटिव्ह गिवन बिलो. बघा सोपा प्रश्न आहे. द सिस्टर इज कुकिंग डिनर एव्हरी मॉर्निंग. एव्हरी मॉर्निंग सारखी फ्रेज तुम्हाला निश्चित सांगते का ही वारंवार घडणारी कृती आहे. यातून व्यक्त होणारा रूल आहे मित्रांनो हॅबिच्युअल ॲक्शन. कोणता? हॅबिच्युअल ॲक्शन. आणि हॅबिच्युअल ॲक्शन जर प्रेझेंट असेल तर ते सिंपल प्रेझेंटमध्ये मांडली जाते, आणि जर पास्ट हॅबिट असेल तर सिंपल पास्टमध्ये मांडली जाते. ओल्डचा वापर करून मांडली जाते किंवा यूज टूचा वापर करून. निश्चितच आहे एव्हरी इव्हिनिंग सारखा शब्द सांगतो का ती वारंवार घडणारी गोष्ट आहे. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हॅबिच्युअल ॲक्शन व्यक्त होते. त्यामुळे इज कुकिंग नको आहे, वॉज कुकिंग नको आहे, हॅव बीन कुकिंग नको आहे. माय सिस्टर एकवचनी आहे म्हणून क्रियापद हे साध्या वर्तमान काळात घ्यायचं. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर करेक्ट आहे. रिपीट झालेलं आहे. मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देअर सिनोनिम. रिपीट रिपीट रिपीट. परत एकदा सांगतो, यातले 2 शब्द रिपीट झालेले आहेत आणि त्या दोघांच्या आधारे 100% उत्तर येते मित्रांनो. रिनोन ज्याला आपण म्हणतो व्हेरी फेमस सुप्रसिद्ध, याला कॉमनली आपण फेम असं म्हणतो. ए साठी तुम्हाला 4 उत्तरात घ्यायचे. 4 इथे दिलेले आहे, 4 इथे दिलेले आहे, त्यामुळे दुसरा आणि चौथा पर्याय जातो. श्रूड हा शब्द रिपीट झालेला आहे. बरोबर. चतुर ज्याला आपण कनिंग असं म्हणतो. इथं बी साठी 1 नोटीस करा. आता या ठिकाणी 3 नको आहे त्यामुळे हा पर्याय जातोय. बी साठी 1 केवळ या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. 3 नंबरचं उत्तर इथेच क्लिअर झालेलं आहे. श्रूड शब्द आयोगानं बऱ्याच वेळा रिपीट केलेला आहे आणि त्याला एकाला जर मॅच जर करत असेल तर 90चं उत्तर बाकी मित्रांनो 100% 3 मध्ये क्लिअर होतं. एलिमिनेशनने उत्तर निघतंय. तर निश्चित ट्रान्झियंट ज्याला आपण म्हणतो ब्रीफ. ट्रान्झियंट थोडक्यात आपण म्हणतो की जे नॉट लास्टिंग फॉर एव्हर, त्याला आपण क्षणभंगूर म्हणतो, कमी कालावधी, त्याला आपण ब्रीफ असं म्हणू शकतो थोडक्यात. आणि स्टर्न ज्याला आपण म्हणतो हार्श. उत्तर 3 नंबरमध्ये निघतंय. पुढे बघा, आयडेंटिफाय फ्रॉम द फॉलोइंग ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स विथ द करेक्ट वर्ड ऑर्डर ऑर सिक्वेन्स. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. लेटसची रचना असते, नोटीस करायचं. लेट अस किंवा लेट्स दोघांचे अर्थ सारखा यांनी सजेशन केली जाते. याच्यानंतर पुढे आपण क्रियापद मोस्टली मूळ रूपामध्ये घेता. लेटस ओपन द विंडो ही रचना 100% बरोबर आहे. लेटस ओपन नॉट द विंडो होणार नाही. हा जो नॉट आहे जर घ्यायचा असेल तर आधी घ्यावा लागला असता, हे चुकलेलं आहे. लेटस द विंडो टू ओपन असं होणार नाही. लेट द विंडो ही पॅसिव्हची रचना होती. लेटच्या नंतर कर्म आलेलं आहे. लेट द विंडो टू बी ओपन ईडी जोडणं अपेक्षित होतं, हे चुकलेलं आहे. वी शाल ओपन द विंडो टू लेट. टू लेट अशी रचना शेवटी येत नाही, त्यामुळे फक्त एला उत्तरात घ्या. ए 100% बरोबर येतोय. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर निघतंय तुमचं. पुढे बघा, चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट इज अपोजिट इन मिनिंग ऑफ द वर्ड लाईव्हली. कॉमन शब्द आहे, आपल्याला माहितीच पाहिजे मित्रांनो. लाईव्हली दॅट इज समथिंग व्हेरी एनर्जेटिक, ज्याला आपण म्हणतो स्पिरिट आहे, इंथुजियाझम आहे, उत्साही आहे असं आपण म्हणतो. म्हणजे उत्साही आहे त्याच्या अपोजिट विचारलंय तुम्हाला उत्तर येतो डल. नोटीस करा. ऑपॅक ज्याला आपण म्हणतो
पारदर्शक नसणे, दॅट इज नॉट ट्रान्सपरंट ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. पारदर्शक नसणे ज्याला आपण म्हणतो ऑपॅक्यू. अनक्लिअर आणि अनरिअलचा काही संबंध नाहीये, त्यामुळे डल उत्तरात येतंय. कॉमन दिलेलं आहे, चूज फ्रॉम द फॉलोइंग द वर्ड विच सिमॅन्टिकली मॅच द वर्ड. आता इथं सिमॅन्टिक म्हणजे मित्रांनो लिटरल मिनिंग. नोटीस करा, सिमॅन्टिक म्हणजेच काय, लिटरल मिनिंग. जो शब्दातून व्यक्त होणारा जो मिनिंग आहे तो तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आता ह्या प्रश्नाच्या बाबतीत थोडं कन्फ्युजन आहे, तर ते मी तुमचं क्लिअर करतो. कारण मी आज हा पेपर रेकॉर्ड करतोय आणि या अगोदर मला अनेक मुलांचे आन्सर की आल्याच्या नंतर पहिल्या कॉल आलेले आहेत, स्त्रियाचं उत्तर काय आहे. बऱ्याच मुलांनी उत्तर 2 दिले, काहींनी 4 दिलेले, पण आयोगानं पहिल्या आन्सर की मध्ये एक उत्तर दिलेले. नक्की काय ते या ठिकाणी चेक करा. पहा काय दिलेलं आहे, नॉर्म, क्विक, रिलेट यांचं तुम्हाला काय विचारलेलं आहे, सिमॅन्टिक कनेक्शन तुम्हाला विचारले, मॅच करायचंय. जनरली जो नॉर्म हा शब्द आहे, तुम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरी जरी चेक केलं मित्र तर तुम्हाला दिसेल इट इज अ शेअर रूल्स, स्टँडर्ड्स और एक्सपेक्टेशन दॅट गाईड बिहेवियर विथ अ ग्रुप और सोसायटी. लोकांमध्ये तुम्ही कसं बिहेव करायचं याचे रूल्स असतात, स्टँडर्ड आहे का, जो ॲक्सेप्टेड स्टँडर्ड ज्याला बोललं जातं. काही लोक फॉलो करतात, काही फॉलो करत नाही. त्यामुळे निश्चितच आहे नॉर्मसाठी तुम्हाला स्टँडर्ड हा शब्द पण बरोबर येणार आहे, रूल सुद्धा येणार आहे, स्टँडर्ड सुद्धा येणार आहे. हे दोन्ही बरोबर येणं अपेक्षित आहे. नोटीस करायचं. क्विक हा शब्द आहे, क्विक इट मीन्स टू स्टॅक, टू ट्रॅम्बल. लक्षात ठेवायचं, शटर ज्याला आपण म्हणतो, पूर्ण डिस्टर्ब झाले, अर्थ क्विक झालेला आहे, डिस्ट्रॉय झालेलं आहे, कुठं असं थरकाप झाल्यासारखं हे झालेलं आहे. त्यामुळे निश्चित तुमचा शेक हा शब्द तुमचा या ठिकाणी बरोबर येतोय. इथं क्विकला क्विक असा उत्तरात येणार नाही, रिपीट होणार नाही. त्यामुळे आपण जरा वेळ चौथा पर्याय काढून टाका, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता उरले 3. पुढे दिलेलं रिलेट करणं, एखादी गोष्ट आपण रिलेट करतो, इट मीन्स टू कनेक्ट करतो, टू लिंक करतो किंवा एखाद्याला नॅरेट करतो. हे तिन्ही पण अपेक्षित आहे. रिलेट करणं, इट मीन्स टू लिंक करणं, इट मीन्स टू कनेक्ट करणं. त्यामुळे मित्रांनो टू कनेक्ट हे बरोबरच आहे, रिकॉल उत्तरात येणार नाही, त्यामुळे तिसरा पर्याय जातो. पण इथं रिलेटचा काही अंशी एक मिनिंग टेल सुद्धा होतो, नॅरेट करणं सुद्धा होतो, डिस्क्राईब करणं सुद्धा होतो रिलेटचा. त्यामुळे मित्रांनो कनेक्टही बरोबर आहे आणि टेल सुद्धा बरोबर आहे, हे तुम्ही नोटीस करा. आता झाले काय, आयोगानं उत्तर 1 दिलेले, मला भरपूर मुलांचे फोन आलते का त्यांनी उत्तर 2 दिलेले. तर थोडंसं या ठिकाणी या दोघांमध्ये कन्फ्युजन आहे, कारण तुम्हाला मी विथ प्रूफ सांगू शकतो काही द टेल, नॅरेट, डिस्क्राईब सुद्धा बरोबर येणं अपेक्षित आहे, कारण इथं वाक्य दिलेलं नाहीये, वाक्याच्या कॉन्टेक्स्ट प्रमाणे विचारलं नाही. सो जेवढे पॉसिबल मिनिंग आहे ते तुम्ही गृहीत धरू शकता. त्यामुळे कनेक्ट होऊ शकतं, लिंक करणं होऊ शकतं किंवा टेल, नॅरेट करणं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं का सेकंड आन्सर कीनं एकतर प्रश्नाचं उत्तर एकच ठेवतील किंवा प्रश्न कॅन्सलही होऊ शकतो. आता ज्याला वाटतं कॅन्सल करायचं ते निश्चित आपण काही रेफरन्सेस मी तुम्हाला देऊ शकेल, तर त्याने तुम्ही हे करू शकता. अदरवाईज आयोगाने ठरवलं नाही बदलायचं तर एक तर 100% बरोबर आहे, त्या पद्धतीने आपण पाहूया. एक तर कॅन्सल होईल किंवा 1ला उत्तर ॲज इट इज कॉन्स्टंट ठेवलं जाईल. बघू याचं नक्की काय होऊ शकतं ते. पुढचं दिलेलं आहे, हाऊ मेनी सबऑर्डिनेट क्लॉजेस आर प्रेझेंट इन द गिवन सेंटेन्स. तर जनरली जुने पेपर जर पाहिले तर मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा, असा कॉन्टॅक्टवाले जास्त प्रश्न नाहीये. परंतु आयोगानं क्लॉज ह्या टॉपिकवर नोटीस करा, मेन आणि सबऑर्डिनेट जवळपास 200+ प्रश्न विचारले. कंडिशनल सेंटेन्सचे आणि क्लॉजचे एकत्रित जर केले तर 200+ प्रश्न 11 पासून विचारलेले. तर जर अनुभव जर चांगला असेल, PYQ जर चांगला असेल तर 0 मिनिटात उत्तर निघतं मित्रांनो. आय फील दॅट, दॅट पासून सुरू झालेला दुसरा क्लॉज आहे. आय फील करता क्रियापदाचा झाला मेन क्लॉज. दॅट ही विल कम हिअर हा झाला आय फील. व्हॉट डू यू फील, जर व्हॉटनं जर प्रश्न विचारतात दॅटचा क्लॉज उत्तरात येतो. हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज का जो नाउन क्लॉज मध्ये येतो. आणि इफनं जोडलेला क्लॉज, इफ वी सेंड हिम द मनी, इफ हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याने जोडलेला क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये येतो, हा सुद्धा सबऑर्डिनेट आहे. त्यामुळे याच्यामध्ये 2 सबऑर्डिनेट आणि 1 मेन क्लॉज आहे. आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजेस विचारल्यामुळे उत्तरात आलं पाहिजे पर्याय क्रमांक 2, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा आता, चिल्ड्रन स्क्रीम्ड इन हॉरर, जे काही हॉरर ज्याला आपण म्हणतो का भीतीनं काहीतरी भीतीदायक काहीतरी घडलेले आहे आणि त्यांना ते किंचाळलेले आहेत, हॉरर. नोटीस करायचं, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडम. हे खूप सोपं आहे.
हॉरर म्हणजे निश्चित एक चांगली फिलिंग आहे का रे? नाही, भीतीची अवस्था आहे. त्यामुळे डिलाईट म्हणजे आनंदी अवस्था असं होणार नाही. ॲट्रॉसिटी संकल्पनाच वेगळा आहे, आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. त्यामुळे उत्तर यायला पाहिजे टेरर, का जे एकमेकाला सिनॉनिम आहे, हॉरर आणि टेरर. नोटीस करा. तर इथं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. तर असं आहे. आता पॅराग्राफचं मी डिटेलमध्ये सांगत नाही, पॅराग्राफ हा थोडासा लेंदी होता. फक्त पॅराग्राफ सॉल्व्ह करण्याचं टेक्निक मी तुम्हाला इथं सांगतो. बघायचं 51 ते 95 पर्यंत जे काही प्रश्न आहे हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. कसे आहेत? ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं 96 ते 100 पर्यंतचे प्रश्न हे पॅराग्राफच्या आधारे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर आयोग कधी कधी काय करतं की पेपरमध्ये पॅराग्राफ जे आहे थोडासा लेंदी देतं आणि आपले जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये पॅराग्राफ हा बराच अंश शेवटी आलेला असतो. याच्यामुळे होतं काय, थोडासा मानसिकता तुम्ही डोक्यात ठेवा. जेव्हा तुम्ही साधारणतः 50 प्रश्न क्रॉस करता त्यावेळेला पहिली गोष्ट तुमच्याकडे वेळ कमी राहिलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही साधारणतः 80-85 नंबरच्या प्रश्नापर्यंत येता त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट जाणवते का तुमच्याकडे आता मोस्टली हार्डली 8-9 मिनिटं वेळ राहिलेला आहे, आपल्याकडे प्रश्नांची संख्या जास्त राहिलेली. या ठिकाणी काय होतं, वेळ कमी आणि प्रश्न संख्या जास्त आणि त्याच्यात जर पॅराग्राफ असेल तर मित्रांनो पेपर सॉल्व्ह करणं 100% कठीण होतं. त्यामुळे जर पॅराग्राफ विथ ॲक्युरेट आन्सर जर तुम्हाला जर बरोबर आणायचं असेल तर एका गोष्टीवर तुम्हाला काम करायचे, लक्षात ठेवायचं. ते काम म्हणजे असं आहे का पहिले जे काही 45 प्रश्न या ठिकाणी आहेत, हे जे 45 प्रश्न आहे हे साधारणतः तुम्हाला 26, 27, 28 मिनिटांमध्ये ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. किती? 26, 27, 28. निश्चित तुमचा आधीचा जो काय मराठीचा पेपर आहे तो तुमचा 25 ते 26 मिनिटांमध्ये विथ पॅराग्राफ उरकणं आवश्यक आहे. तर इंग्लिशसाठी तुम्हाला 4-5 मिनिटं एक्स्ट्रा देता येणार आहे. आणि जर तुम्ही 26-27 मिनिटात जर पॅराग्राफ सोडून उरलेले प्रश्न जर सॉल्व्ह जर केले तर या ठिकाणी तुम्हाला 7-8 मिनिटं, कधी कधी 9 मिनिटापर्यंतचा वेळ तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायला मिळू शकतो. तर पॅराग्राफसाठी तुम्हाला आयोग सेपरेट राखून वेळ देणार नाही. तर तुमच्या प्रश्नपत्रिकेतले जे ऑदर प्रश्न आहेत हे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये ॲक्युरेट सॉल्व्ह करायचे आणि त्यातला थोडा थोडा वेळ वाचवायचा, जेणेकरून तो पॅराग्राफ सारख्या अवघड घटकाला देता येईल. हे ज्यांनी केलेलं आहे ते वेळेमध्ये त्यांचे पॅराग्राफ सुटलेत आणि 5च्या 5 प्रश्नांची उत्तर बरोबर आलेली असतील. आणि ज्यांचं टाइम मॅनेजमेंट चुकलेले त्यांनी जय महाराष्ट्र म्हणून दनादन गोळ्या मारून दिलेले आहेत, हे अगदी स्पष्ट असतं. किंवा एवढा मोठा पॅराग्राफ आहे, 1 प्रश्न बरोबर आला, 2 प्रश्न बरोबर आला, 3 प्रश्न बरोबर आला, काहीच उपयोग नाही. कारण 7 ते 8 मिनिटं वेळ दिला आणि 2 किंवा 3 जर प्रश्न बरोबर येत असतील तर मित्रांनो तो पॅराग्राफ न सॉल्व्ह केलेला बरा, हे लक्षात ठेवा. पण आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे तर पॅराग्राफ हा सॉल्व्ह करावाच लागणार आहे. आणि पॅराग्राफ जर विथ ॲक्युरसी जर सॉल्व्ह करायचे असेल तर अगोदरचे जे 45 आयोगाचे प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्हचे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा वेळ वाचवायचा आहे, जेणेकरून तो पॅराग्राफला देता येईल 2-3 मिनिटं एक्स्ट्रा ह्या अँगलनी, तरच तुमचा पॅराग्राफ हा सुटणार आहे. तर या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. आता या ठिकाणी नीट लक्ष ठेवा. 96 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर हे 2 आहे, 97 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे, 98 नंबरचं 2 आहे, 99 नंबरचं 2 आहे आणि 100 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर देखील 2 आहे. हे मोस्टली करेक्ट, याच्यामध्ये चुकण्यासारखं नाही. तर अशा प्रकारचा अगदी सिंपल पेपर होता मित्रांनो. तर आता मी तुम्हाला सांगतो की किती स्कोर येणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो नोटीस करायचं, ज्या विद्यार्थ्यांनी थोडा PYQ थोडीशी कमांड मिळवलेली आहे, कशावर? PYQ थोडीशी कमांड मिळवलेली आहे, PYQ चांगले केलेले आणि ॲटलिस्ट बेसिक इंग्लिश ग्रामर आणि बेसिक व्होकॅब्युलरी जर चांगली जर केलेली असेल तर ह्या पेपरमध्ये मी खात्रीशीर सांगतो मित्रांनो, साधारणतः तुम्हाला ह्या पेपरमध्ये निश्चित सांगतो तुम्हाला 42-43 प्रश्न हे ॲक्युरेट येणं काहीच अवघड नाहीये. पण तरी पण सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचा ह्या पेपरमध्ये 40 प्रश्न बरोबर आले, ॲटलिस्ट 40 किंवा 40 पेक्षा जास्त, तर त्यांचा स्कोर हा अतिशय चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. पेपर इतका पण अवघड नव्हता का तुम्ही पार अगदी 25, 36, 37 वर येऊन थांबाल, पण इतका पण सोपा नव्हता. त्यातले 3-4 प्रश्न गुगली टाकणारे होते आणि पॅराग्राफ लेंदी होता. याचा जर विचार जर केला तरी 42-43 ॲटलिस्ट 40 प्लस प्रश्न अपेक्षित येणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चित लक्षात ठेवा मित्रांनो, हा जो स्कोर आहे हा ज्या विद्यार्थ्यांचा आलेला असेल तर निश्चित त्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये सुद्धा 44-45 प्रश्न जर आलेले असतील मुलांचे तर ह्या पेपरमध्ये 85 ते 90 पर्यंत अनेक विद्यार्थी जातील अशी अपेक्षा आहे.
85 ते 90 पर्यंत अनेक विद्यार्थी जातील आणि हे मुलं 100% एक्झाममध्ये पास होतील. आता जे विद्यार्थी साधारणतः 80 ते 85 पर्यंत थांबलेले आहेत ते सुद्धा विद्यार्थी पास होण्याची 99% गॅरंटी लक्षात ठेवायचं. परंतु ज्या विद्यार्थ्यांना 80 पेक्षा कमी मार्क्स पडलेले असतील, कसे कमी मार्क्स पडलेले असतील, त्यांचं थोडंसं अवघड आहे. त्यांना थोडा स्कोर वाढवावा लागणार आहे मित्रांनो, कारण पेपर हा मोस्टली PYQ बेस आहे आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर विद्यार्थी आहे. आपण आपल्या अवतीभोवती बघतो, तुला किती पडले रे? 78. मला किती पडले? 77. मग चला सगळ्यांना 77 म्हटले, मग तुम्ही 76 77 पास होऊ शकता. परंतु महाराष्ट्रामध्ये इतके सारे विद्यार्थी आहे का 82 83 90 पर्यंत भरपूर विद्यार्थी जातात. त्यामुळे आपण 80च्या पुढे असाल तर आपला स्कोअर नक्की चांगला आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. ज्यांचा स्कोअर कमी आलेला असेल तर मित्रांनो कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका. आपल्याकडं अजून भरपूर संधी अवेलेबल आहे. पुढच्या एक्झामला जोरदार तयारी करा आणि लकीली जर स्कोअर अजूनही कमी आला तर तुमचा स्कोअर याच्यामध्ये बसून जाईल. परंतु 80च्या वर जर आले असतील मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये तर नक्की तुमचा स्कोअर हा मोर दॅन, ज्याला आपण म्हणतो की बेटर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला थांबायचं मित्रांनो. अपेक्षा करतो तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी, PYQचा अप्रोच कसा असतो, बेसिक संकल्पनांच्या आधारे उत्तर कशी निघतात, एलिमिनेशन कसं निघतं हे तुम्हाला कळलेलं असेल. चला आपण या लेक्चरमध्ये थांबूया. थँक्यू.